मदर तेरेसांचं एक अतिशय सुंदर वाक्य आहे. मदर तेरेसा असं म्हणायचे की या जगात अन्न पाण्या वाचून तडफडून मरणाऱ्यांची संख्या जेवढी आहे त्यापेक्षा शतपटीनं अधिक आपण केलेल्या कामाबद्दल, आपल्या कौतुकाबद्दल, आपल्या गौरवाबद्दल, आपल्या यशाबद्दल आपल्या पाठीवर कौतुकाची थाप कुणीच देत नाही आणि कौतुकाची थाप देणारी माणसं आपल्याकडे नाहीत. यामुळं मनाच्या आत उडत मरणाऱ्यांची संख्या त्यापेक्षा शतकोटीने अधिक आहे. म्हणून अन्नानं भुकेलेल्या माणसाला अन्न देणं, तहानेनं व्याकुळलेल्या माणसाला पाणी देणं हे जसं पुण्यकर्म आहे, तसंच एखाद्या यशाला किंवा गौरवाला पात्र असलेल्या एखाद्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देणं तेही तितकंच मोठं पुण्यकर्म आहे. आणि आज आई अंबाबाईच्या या करवीर नगरीमध्ये, मूर्ख राजा राजश्री शाहू महाराजांच्या या करवीर नगरीमध्ये या अत्यंत मौलिक आणि पुण्यप्रद अशा कार्यक्रमाचा भाग मला आपण बनवलं, त्याबद्दल किशोर करिअर पॉइंटच्या संपूर्ण टीमचं, पागडे सरांचं, पागडे मॅडमचं, कांबळे सरांचं, या सर्वांचं मी अंतःकरणापासून आभारी या निमित्तानं सुरुवातीला. आपले बंधू यांच्या चिरंतन अस्तित्वाच्या स्मृती अबाधित राहाव्या या निरपेक्ष भावनेतून सुरू झालेला एक अतिशय छोटासा प्रवास आज वटवृक्षापर्यंत येऊन पोहोचतो. आणि किशोर कैलासवासी किशोर पागडे यांच्या स्मरणार्थ सुरू झालेला हा प्रवास आज या मातीतल्या हजारो किशोर किशोरींचं आयुष्य घडवू पाहतोय, संसार उभे करू पाहतोय. अशा या किशोर करिअर अकॅडमीच्या वतीनं, या किशोर करिअर पॉइंटच्या वतीनं या कोल्हापूर नगरीत आयोजित आजच्या गुणगौरव सोहळ्याच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असलेले या अकॅडमीचे, या किशोर करिअर पॉइंटचे सर्वेसर्वा आदरणीय विशालजी पागडे सर, आदरणीय ज्योतिताई पागडे, सन्माननीय या शाखेचे प्रमुख असलेले आदरणीय सचिनजी जाधव सर, देसाई सर, मंचावरती उपस्थित असलेली सगळीच मंडळी आणि ज्यांचे शब्द आमच्यासारख्या बोलक्या माणसालाही प्रेरणा देतात असे आपले श्रीकांतजी कांबळे सर, ज्यांच्या माध्यमातून इथे येण्याची संधी मिळाली. आणि समोर उपस्थित असलेले आपण सर्वच श्रोते, सज्जन, विद्यार्थी बंधू भगिनींनो आणि विशेषतः पालकजन, आज माझ्या समक्ष काही विद्यार्थ्यांचा व्यासपीठावरती घेऊन त्यांच्या पालकांच्या साक्षीनं गौरव झाला. काही विद्यार्थ्यांच्या हातात आकर्षक असं सन्मान चिन्ह दिलं गेलं, त्यांना पुष्पगुच्छ दिले गेले. त्यावेळी इथं बसलेल्या आपल्यातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यांचा तो गुणगौरव बघून, त्यांच्या आयुष्यातला तो आनंदाचा क्षण बघून आपलाही ऊर भरून आल्याशिवाय राहत नव्हता. अतिशय सामान्य परिस्थितीतून आलेल्या, मध्यमवर्गीय परिस्थितीतून आलेल्या पालकांच्या साक्षीनं आपल्या लेकरांचा गौरव होतो. हे चित्र पाहिल्याच्या नंतर प्रत्येकाच्या काळजात इथं बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला ते चित्र प्रेरणा देणारं होतं. ते चित्र आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याचं पाहून सुखावणारं होतं. पण त्या सुखावणाऱ्या चित्राच्या पाठीमागे असलेली त्यांची वर्षभराची मेहनत मात्र आज आमच्या डोळ्यांना दिसत नव्हती. आज आपल्यातल्या अनेक विद्यार्थ्यांना येत्या काळामध्ये आपल्या आयुष्यात सुद्धा यशाचा हा क्षण जर अनुभवायचा असेल, आपल्या आयुष्यात आपल्या पालकांच्या साक्षीनं सुखाचा हा सुखद क्षण जर अनुभवायचा असेल, तर या विद्यार्थ्यांनी वर्षभर जी कष्ट, अभ्यास आणि मेहनत नावाची प्रक्रिया चोखाळली आहे, त्या प्रक्रियेतून आपल्याला जावं लागेल. ही मनाची तयारी सगळ्यात पहिल्यांदा इथं बसलेल्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक विद्यार्थ्यानं करून घेणं आणि समजून घेणं मला वाटतं गरजेचं. कारण हे जे वय आहे ते आयुष्याला घडवणारं वय आहे, आपलं भविष्य आकारणारं हे वय असल्याचं आज तुमच्या आणि माझ्या लक्षात येणं गरजेचं आहे. मी नेहमी सांगत असतो विन्स्टन चर्चिल यांचं वाक्य, आज इथे येऊन ज्या मुलांचा गौरव झाला, ज्या मुलांचा सन्मान झाला, त्यांनी ते वाक्य तंतोतंत आयुष्यात पाळण्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. सर विन्स्टन चर्चिल असं म्हणायचे, संधी ही चोरपावलांनी येते आणि जाताना वाजत गाजत जाते. वाजत गाजत निघालेली संधी एखाद्याला पकडता येत नसेल, पण चोर पावलांनी आलेली संधी ज्या लेकरानं, ज्या विद्यार्थ्यानं, ज्या माणसानं आयुष्यात उत्तम वेळी पकडली, त्याच्या आयुष्याचं सोनं झालं. आणि वाजत गाजत जाणारी संधी ज्यानं तिच्याकडे टोकूनही पाहिलं नाही, त्या माणसांची आज काय अवस्था आहे. रस्त्यावर नजर टाकल्याच्या नंतर आम्हाला अनेक उदाहरणं समाजात पाहायला मिळत आहेत. मग इथं बसलेल्या प्रत्येक माणसांनी या विद्यार्थ्यांकडून हीच प्रेरणा घेणं गरजेचं आहे की आमच्या आयुष्यात आलेली ही 10वीच्या वर्गातली, 11वीच्या वर्गातली, 12वीच्या वर्गातली वेगवेगळ्या परीक्षांच्या बाबतीत ही संधी आम्हाला उत्तम पकडता आली पाहिजे. आणि ती संधी पकडणं शिकवणारा आजचा हा उत्सव, यशाचा, सन्मान, कर्तृत्वाचा कार्यक्रम तुम्हाला आणि मला पाहायला मिळतोय. यातून ही शीख आज सगळ्यात पहिल्यांदा आपण प्रत्येकानं घेणं गरजेचं आहे. मी नेहमी सांगत असतो, मी सुरुवातीला जे सांगितलं की आपल्याला तो क्षण आनंदाचा, इथं सत्काराचा, गौरवाचा आनंददायी वाटतो, सुखद वाटतो. पण अभ्यास सगळ्यांनाच आवडतो का? कष्टाची प्रक्रिया सगळ्यांनाच आवडत असते का? तर नाही आवडत आपल्याला, पण त्या प्रक्रियेतून जावंच लागतं. आपण स्पर्धा करत असतो, नको त्या गोष्टींशी स्पर्धा करतो. मी एक उदाहरण नेहमी सांगत असतो. मार्क स्पिट्स नावाचा खेळाडू होता. ऑलिम्पिकच्या स्पर्धेमध्ये 32 ते 36 वर्ष झाले होते. त्या मार्क स्पिट्सच्या नावावरती रेकॉर्ड होता. त्याने एका ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक मेडल्स मिळवले होते. त्याचा रेकॉर्ड 32-36 वर्ष कोणी मोडू शकलं नाही. आणि 32-36 वर्षाच्या नंतर मायकल फिलिप्स नावाचा एक खेळाडू जन्माला.
2008च्या ऑलिम्पिकमध्ये मायकल फेल्प्सनं मार्क स्पीडचा रेकॉर्ड मोडून काढला. एका भारतासारख्या देशाला सुद्धा एका ऑलिम्पिकमध्ये जिंकता येणार नाही एवढी मेडल्स त्या एका खेळाडूने जिंकले. त्याचा गौरव झाला, त्याचा सन्मान झाला. पत्रकार त्याच्या जवळ आले आणि पत्रकारांनी त्याला प्रश्न विचारला, असं काय केलं तुम्ही? मार्क स्पीडच्या कुठल्या गोष्टीचं अनुकरण केलं की तुम्ही आयुष्यात त्याचा रेकॉर्ड म्हणून तुमचा नवा रेकॉर्ड आणि तुमचा विक्रम स्थापित करू शकला? मायकल फेल्प्स म्हणतो, मी मार्क स्पीडचा रेकॉर्ड मोडण्यासाठी त्याच्या आयुष्याशी स्पर्धा करत असताना मार्क स्पीड्स कुठली गाडी वापरतो, अंगावर किती सोनं घालतो, काय खातो, अंगावर कसे कपडे वापरतो, या गोष्टीशी स्पर्धा करत बसलो नाही. मी एकच विचार केला, मार्क स्पीड्सनं 32-36 वर्ष आपल्या नावावरती पुढे एवढा मोठा रेकॉर्ड तयार केला. हा रेकॉर्ड बनवण्यासाठी तो किती तास मेहनत करत असेल? मायकल फेल्प्स म्हणतो, माझ्या लक्षात आलं त्याला एवढा मोठा रेकॉर्ड निर्माण करण्यासाठी दिवसात 8 तास पोहण्याची प्रॅक्टिस करावी लागायची. मला जर त्याचा रेकॉर्ड मोडायचा असेल तर मायकल फेल्प्स म्हणतो मी 12 तास पोहण्याची प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. त्याचा रेकॉर्ड त्याच्या यशाचा मोडायचा आहे तर सगळ्यात पहिल्यांदा त्याच्या मेहनतीचा रेकॉर्ड मला मोडावा लागेल. त्याच्या मेहनतीचा रेकॉर्ड, गतवर्षीचा रेकॉर्ड मोडण्यासाठी या वर्षीचा रेकॉर्ड येऊ घातलेल्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात त्यांना जर आपल्याला मोडून जर काढायचं असेल आणि आपला नवा रेकॉर्ड प्रस्थापित करायचा असेल तर या यश मिळवलेल्या लेकरांच्या जवळ जा. किती तास अभ्यास करायचे, कसा अभ्यास करायचे, काय मेहनत करायची, या सगळ्यांचा संगोपन आढावा घ्या. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी स्पर्धा करत बसण्यापेक्षा त्यांनी केलेल्या अभ्यासाचा रेकॉर्ड, त्यांनी केलेल्या मेहनतीचा रेकॉर्ड येऊ घातलेल्या विद्यार्थ्यांनी मोडण्याचा जर पराक्रम केला तर नक्कीच त्यांच्या यशाचा, त्यांच्या गुणांचा रेकॉर्ड सुद्धा तुम्ही मोडल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात पहिल्यांदा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं. आमच्या संत साहित्यात तुकारामांनी सुद्धा सांगितलंय, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यासाशिवाय तरुणोपायच नाही. यशाला शॉर्टकट नसतोच. आमची चर्चा झाली शॉर्टकटच्या मार्गाने जाऊ पाहणाऱ्यांची आज काय अवस्था. सगळीकडे टीव्ही चॅनल्सवरती सगळीकडे चित्र आम्ही पाहतोय. हे चित्र आमच्या आयुष्यात येऊ द्यायचं नसेल तर यशाला शॉर्टकट नसतो, लक्षात घ्या. एक उदाहरण मी कायम सांगत असतो. चंडोल नावाचा पक्षी आळ्या खातो आणि चंडोल असा झाडीवरती राहतो. त्या झाडीतून वाट काढत एक माणूस डब्यात आळ्या घेऊन त्या आळ्या बाजारात विकण्यासाठी निघाला. त्या आळ्या बाजारात विकायच्या आणि त्या आळ्यांचा डबा विकला की एक पीस पक्षाच्या पाठीवरचं एक पीस त्याला मिळायचं आणि ते पीस घेऊन तो यायचा. आणि त्या चंडोलनं त्या माणसाला बघितलं. तो चंडोल पक्षी म्हणतो, बाजारात जाऊन हे आळ्या विकण्यापेक्षा आणि बाजारातून त्या विकलेल्या आळ्याच्या डब्यातून एक पीस मिळवण्यापेक्षा एक काम कर, तो आळ्यांचा डबा मला दे, माझ्या अंगावरचा एक पीस उपटून मी तुला देतो. तर रोज त्याचा नित्यक्रम चालला. तो माणूस आळ्यांचा डबा घेऊन यायचा. चंडोल नावाचा पक्षी स्वतःच्या पाठीवरचा एक पीस, आपल्या अंगावरचा एक पिसारा उपटून त्याला द्यायचा. बघता बघता अंगावरचे सगळे पिसारे संपले आणि चंडोलला गतप्राण व्हावं लागलं. चंडोलला आपला जीव संपवावा लागला. तात्पुरत्या यशासाठी शॉर्टकटच्या मार्गाने गेल्यानंतर त्या चंडोल नावाच्या पक्षाची जी अवस्था झाली ती अवस्था आमच्या वाट्याला येऊ द्यायची नसेल तर शॉर्टकटचा मार्ग निवडणं सगळ्यात पहिल्यांदा आपण टाळलं पाहिजे. हे इथं जमलेल्या प्रत्येक पालक आणि विद्यार्थ्यांना आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला या ठिकाणी सांगायचं. अनेक विद्यार्थी वर्षभर मात्र मेहनत करायचे, वर्षभर अभ्यासाचा असुद्धा गिरवायचा, वर्षभर नको त्या गोष्टींच्या बाबतीत अडकून पडायचं आणि मग ऐन वेळेला परीक्षा आली की जायचं देवाच्या रावळासमोर जाऊन हात जोडायचे. मग गुरुवारचा उपवास सुरू करायचा, मंगळवारचा महालक्ष्मीचा उपवास सुरू करायचा, सोमवारचा उपवास सुरू करायचा. याला यश मिळणार आहे का? या गोष्टीने यश मिळतच नाही. यश मिळवण्यासाठी मी पुन्हा पुन्हा सांगतोय, कष्ट आजच आपल्या काळजावरती करून जा. यश मिळवलेल्या या विद्यार्थ्यांना ठणकावून विचारा, तुमच्या यशाचं सर्वोच्च गमक काय आहे? फक्त कष्ट, फक्त अभ्यास, फक्त मेहनत. याच्या पलीकडे दुसरं तिसरं काही असू शकत नाही. समजून घ्यायला शिका. यशाला शॉर्टकट नसतो आणि दैववादाला यश मिळत नसतं हे समजून घ्यायला शिका. देवावरती श्रद्धा असावी का तर असावीच, हरकत नाही, तुमची आहे तर असली पाहिजे. पण देवाला सुद्धा कर्मवादी, कर्मप्रवण माणसं आवडत असतात हे लक्षात ठेवा. छत्रपती संभाजी महाराज म्हणायचे, जे दैववादी असतात तेच, जे कर्मवादी किंवा जे प्रयत्नवादी असतात तेच खरे मर्द आहेत. प्रयत्नवादी माणसाच्या मनगटात बळ असतं, प्रयत्नवाद्यांनाच यश मिळतं. देवाला सुद्धा प्रयत्नवादी आणि कर्म करणारी माणसं, काम करणारी माणसं आवडत असतात. एक उदाहरण आहे महापुराला. त्या महापुरामध्ये बघता बघता पाणी घराच्या पायऱ्यांच्या जवळ येईल. एक माणूस देवावरती प्रचंड श्रद्धा, देवावर प्रचंड निष्ठा आहे, देवाचा धावा बोलतोय. पाणी त्याच्या घराच्या पायऱ्यांना स्पर्श करू लागलाय. तेवढ्यात एक जहाज, एक बोट आली. त्या बोटीतल्या लोकांनी त्याला विचारलं, तो घराच्या छतावर चढून बसलाय. बोटीतली माणसं त्याला म्हणतायत, तुला वाचवण्यासाठी आम्ही आलोय, पाणी वाढतंय, तू लवकर बोटीत येऊन बस. तो माणूस म्हणतो, तुमची मला गरज नाही, माझा ईश्वर आहे, माझा विधाता आहे, मी त्याचं नामस्मरण करतो, आयुष्यभर देवाच्या चरणी अर्पण केलेत, माझा देव मला वाचवेल.
काही वेळानं पाणी वाढत गेलं, अख्ख्या घरात शिरलं. घराच्या छतावरच तो जाऊन बसलाय. पुन्हा एक बोट आली, पुन्हा एक जहाज आलं. त्या जहाजातल्या लोकांनी त्याला विचारणा केली, तुला वाचवण्यासाठी आम्ही आलो, आता तरी ये बाबा जहाजात बस, स्वतःचं आयुष्य वाचव. तो म्हणतो, नाही मला तुमची गरजच नाही, माझा देव येईल. शेवटी छतापर्यंत पाणी आलं, त्याच्या गळ्यापर्यंत पाणी आलं. मग एक हेलिकॉप्टरवर आलं. हेलिकॉप्टर मधल्या लोकांनी आवाज दिला, दोरी सोडी, या दोरीला पटकन पकड, वरती ये, हेलिकॉप्टर मध्ये बस, जीव वाचवतो. त्या हेलिकॉप्टरच्या लोकांना सुद्धा शंका झाला, मला तुमची गरज नाही, तुमच्या हेलिकॉप्टरची गरज नाही, माझा देव येईल, माझा देव मला वाचवेल, माझ्या देवावर मला विश्वास आहे. शेवटी नाकातोंडात पाणी गेलं, गतप्राण झाला, मृत्युमुखी पडला आणि मृत्यूनंतर देवाच्या दरबारात गेला. प्रवेश केल्याबरोबर देवावरती चिडायला लागला, आयुष्यभर देवा तुझ्या चरणावरती उगाळून लावलं, ते आयुष्य तुझ्या चरणावर समर्पित केलं, कायम तुझ्या नावाचा धावा केला, पण शेवटी वाचवायला देवा तू काय आलाच नाहीस. असं का केलंस? देवानं त्यावेळी सांगितलं, तुझ्यासाठी पाठवलेली 2 जहाज आणि तुझ्यासाठी पाठवलेलं हेलिकॉप्टर मीच पाठवलं होतं, तू थोडाही प्रयत्न केला नाही, तू कसा वाचशील? आणि हेच आमच्या आयुष्यात देव तुम्हाला, आमचा अध्यात्म सुद्धा तुम्हाला प्रयत्नवादी बनवत आहे. म्हणून अंधश्रद्धेच्या मार्गाने जाऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी कर्म, कष्ट, मेहनत या गोष्टींचा धडा आणि या गोष्टींचं महत्व मला वाटतं लक्षात घेणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. एक बाप सर नेहमी माझ्या अनुकरणात येते, माझ्या निदर्शनास येते. अनेक विद्यार्थ्यांचं असं असतं, आपल्याला असं वाटतं परीक्षा जशी जशी जवळ यायला लागेल तसं आपण घाबरायला लागतो, परीक्षेपासून दूर पळायला लागतो. ज्यांना यश मिळवायचंय ना, तुमचा भाऊ म्हणून माझं हे वाक्य आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं लक्षात, परीक्षेपासून दूर पळणाऱ्यांना परीक्षेला घाबरणाऱ्यांना परीक्षा जास्त घाबरवते. तुमची ही 10वीची परीक्षा आहे. 10वीचा वर्ग जर तुम्ही उत्तीर्ण झाला, 10वीत उत्तम गुण संपादन केले, तर तुम्ही 11वी सायन्सला उत्तम गुणांकनानं प्रवेश मिळवू शकणार आहेत. 11वीत उत्तम तुम्हाला प्रवेश चांगल्या महाविद्यालयात मिळेल, चांगल्या ठिकाणी मिळेल. बरोबर आहे की नाही? 10वीची परीक्षा जेवढी लवकर येईल तेवढं तुमच्या आयुष्याचा एक टप्पा पुढे जाणार. 12वीची परीक्षा जेवढी लवकर येईल तेवढा आयुष्याचा टप्पा पुढे जाणार आहे. नीटची परीक्षा, सीईटीची परीक्षा, जेईईची परीक्षा जेवढी लवकर येईल तेवढं तुम्ही आयुष्यात पुढे जाणार आहेत. आणि म्हणून परीक्षेपासून दूर पळण्यापेक्षा परीक्षेच्या तुम्ही जवळ जायला लागा. परीक्षा तुम्हाला घाबरल्याशिवाय राहणार नाही. ही वृत्ती विद्यार्थ्यांनी आज बिंबवणं, ही वृत्ती विद्यार्थ्यांनी आपल्यात रुजवणं आजच्या काळात मला वाटतं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. लक्षात घ्या, तुमचं आमचं हे जे वय आहे, आज ज्या वयात आपण आहोत, आमचे पूर्वज आम्हाला असं म्हणतात की हे वय म्हणजे लाख मारेल तिथे पाणी काढेल अशा स्वरूपाचं आमचं वय. अरे नभाला सुद्धा नेत्रात कोंडवण्याचं सामर्थ्य आमच्या आणि तुमच्या या वयात तुम्हाला आणि मला पाहायला असल्याचं त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आमच्या वयाची चुणूक, आमच्या वयाची जाणीव आम्हाला असणं गरजेचं. या वयामध्ये आम्ही तरुण आहोत आणि तरुणाचं कर्तव्य असतं बुडत्याला तारण्याचं सामर्थ्य तुमच्या माझ्यात असतं. स्वामी विवेकानंद उगाच म्हणत नव्हते, तुम्ही तुमच्या देशातल्या तरुणांच्या ओठावरचं गीत मला सांगा, तुमच्या देशाचं गीत मी तुम्हाला सांगेल. आमचं वय या राष्ट्राला उभा करून पाहणारं वय आहे, या समाजाला उभा करून पाहणारं वय आहे. या वयात आपलं कर्तव्य निर्माण करणं ही तुमची आणि माझी प्रत्येकाची जबाबदारी असते. लक्षात घ्या, आज आम्हाला नेमून दिलेलं काम प्रामाणिकपणे शिक्षण घेण्याचं काम करणं ही तुमची माझी पहिली आणि सगळ्यात महत्वाची जबाबदारी. लक्षात, नाहीतर मी अनेक विद्यार्थ्यांना पाहिले, आई वडील सर्वसामान्य परिस्थितीतले, त्या आई बापाने लोकांच्या दावणीला साहेब राब 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 काम करत असतील, काहींचे वडील, काहींना शेती सुद्धा नसेल, लोकांच्या दावणीला जाऊन लोकांकडे रोजंदारीने काम करणारे आई वडील असतील. त्या मुलांनी आज IIT ला प्रवेश मिळून, MBBS ला प्रवेश मिळून, आज वेगवेगळ्या परीक्षांमध्ये उत्तम गुणांनी उत्तीर्ण होऊन त्यांच्या मुलांचा उद्धार केलाय साहेब, त्यांच्या मुलांचा उद्धार केल्याचं पाहिलं. हे यश, हे यश तुम्ही मिळवताय, हे तुमच्या मुलांना पलटवणारं आणि बदलवणारं, तुमच्या मुलाला एका उज्ज्वलतेच्या दिशेने घेऊन जाणारं यश असतं. लक्षात ठेवा. मात्र काही विद्यार्थी वर्ष कधी आलं, वर्ष कधी संपलं हे त्यांना समजत नाही. अनेक जणांना वाटतं पाठीमागे बसायचं, एकीकडे क्लासरूम मध्ये लेक्चर सुरू असतात, मोबाईल असतात. तुमच्याकडे मोबाईलला प्रवेश नसेल ही आनंदाची गोष्ट आहे, पण अनेक विद्यार्थी पाठीमागे बसायचं, टवाळक्या करायच्या, हसी मजाक करायचा. आणि अनेकांना वाटतं की माझ्या शिक्षकांचं माझ्याकडे लक्ष नाही, माझ्या गुरुजींचं माझ्याकडे लक्ष नाही, बघा मी माझ्या गुरुजींना कसं फसवलं, बघा मी माझ्या सरांना कसं फसवलं. पण माझ्या विद्यार्थी बंधू भगिनींनो लक्षात ठेवा, तुम्ही या वयामध्ये तुमचे शिक्षक समोर बोर्डवरती तुम्हाला शिकवत असताना पाठीमागे टवाळक्या करत बसत असता, त्यावेळी तुम्ही तुमच्या स्वतः शिक्षकांना किंवा आई वडिलांना फसवत नसता, तुम्ही तुमच्या स्वतःच्या आयुष्यासोबत फसवणूक करत असता. हे सगळ्यात पहिल्यांदा माझ्या बंधूंना आपण गांभीर्याने घेणं आजच्या काळात सगळ्यात जास्त गरजेचं आहे. या वयात जर आपण चुकीच्या मार्गाने जाऊ तर आपण स्वतःला फसवतोय, आई वडिलांना फसवत नाही. माया आणि बाप लोकांच्या धावणीला कशासाठी रामराम करत असतात. अरे बापाच्या हाताला काम करून करून आईच्या हाताला लोकांच्या घरी धुण्या भांड्याची कामं करून अनेकांच्या आईच्या हाताला साहेब गड्डे पडतात. अनेकांच्या बापाच्या पायात किती भेगा असतात हे पाहायला सुद्धा आमच्याकडे वेळ नसतो. कधीतरी बापाच्या अंगावर घातलेला शर्ट आणि त्या शर्टच्या आतली बनेल बघा, त्या बनियांना किती छिद्र असतात एकदा ते बघितल्याच्या नंतर कळतं.
बाप किती त्याग करतो, बाप किती समर्पण करतो. असेल तुमच्या वडील, तुमचे वडील नोकरीला असतील, पैसे कमावत असतील, घरात पगार आणत असतील, पण फक्त तुमचं भविष्य आकारण्यासाठी, फक्त तुमचं भविष्य उज्ज्वल घडवण्यासाठी सगळ्या गोष्टींचा त्याग करण्याची जबाबदारी असते त्या आई आणि बापाची. इथं येऊ, क्लासरूम मध्ये बसू, तेवढे आई आणि बाप यांच्या त्या गोष्टीची जाणीव जर आम्हाला होत असेल तर आम्ही उज्ज्वलतेच्या दिशेनं जायला लागतो. हे आपल्याला समजून घेणं, आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आज माझ्यासारखा मुलगा चित्र पाहतो, शाळेतून 10वीचा वर्ग झाला की 11वीला प्रवेश मिळवण्यासाठी पोरं पुण्याला जातात, मुंबईला जातात, काही परदेशात सुद्धा जातात. आणि तिथं जाणाऱ्या मुलं, त्यांचा प्रवास खरं तर विद्यालयातून गावच्या महाविद्यालयात होता सर ग्रंथालयाच्या दिशेनं होणं गरजेचं असतं. पण या वयात 31च्या अंधाऱ्या रात्री विद्यालयातून महाविद्यालयात जाणाऱ्या पोरांच्या पावलांचा प्रवास ग्रंथालयाऐवजी मध्यालयाच्या दिशेनं जातो. हे आजचं चित्र आम्हाला पाहायला मिळतंय. किती विदारक अवस्था आज आमच्या वयात निर्माण झाली. काय काय प्रकरण समाजामध्ये घडत असल्याची तुम्हाला आणि मला पाहायला मिळतात. किती विकृत गोष्टीच्या दिशेनं तुम्ही आम्ही जातो आहोत. आणि आमचं कर्तृत्व असं असलं पाहिजे, आमच्या आई आणि बापाच्या अंतःकरणाला सुद्धा आमचं काम बघून, आमचं वागणूक आणि आमचं वर्तन बघून आनंद वाटला पाहिजे. आमचे वडील आम्हाला इथं सोडून, आम्हाला इथं शिक्षणासाठी सोडून घरी परतत असताना मनात किती स्वप्न घेऊन बाप घराच्या दिशेनं जात असतो, मनात किती स्वप्न घेऊन आई घराच्या दिशेनं जात असते. आपली आई आणि आपले वडील आपल्यावरती विश्वास ठेवून त्यांना निश्चिंत झोप आली पाहिजे अशी कृती तुमच्या हातून घडणं माझ्या विद्यार्थी बंधू भगिनींनो सगळ्यात जास्त गरजेचं आहे. सर मी पुण्यात शिकायला होतो, माझे पालक यायचे माझ्यासोबत. माझा एक सिनियर दादा माझ्या रूममध्ये राहायचा. आणि पहिल्यांदा माझे पालक जेव्हा आले, पालकांच्या मनात प्रश्न असायचे, गावातून पोरगं पुण्यात गेलंय, आता पुण्यात घडवणारं आणि बिघडवणारं दोन्ही स्वरूपाचं वातावरण आहे. मुलगा काय करेल, ग्रामीण भागातला पोरगा आहे, शहरात आला, इथल्या काही गोष्टींच्या छंदाच्या मोहात बळी पडून शिक्षणाकडे दुर्लक्ष करेल, चुकीच्या दिशेनं जाईल का. मी कॉलेजला गेलेलो होतो, माझे पालक माझ्या खोलीत आले, रूममध्ये आले. माझा सिनियर दादा खोलीत होता आणि सिनियर दादानं माझ्या आल्याबरोबर माझ्या पालकाने हात जोडले, चरणांचा स्पर्श केला, बसले, चहा पाणी झालं. आणि माझ्या त्या सिनियर असलेल्या माझ्या सिनियर दादानं माझ्या पालकांना सांगितलं, माझ्या एक वर्ग पुढे असलेल्या त्या माझ्या शाळेतल्या, माझ्या कॉलेजमधल्या त्या मुलानं माझ्या पालकांना विचारलं. माझ्या पालकांना ते असं म्हणाले की तुम्ही माणूस म्हणून कसे आहात आम्हाला माहित नाही, तुम्ही माणूस म्हणून कसे आहात आम्हाला माहित नाही, पण पालक म्हणून तुम्ही सर्वोत्तम आहात याची खात्री आम्हाला तुमच्या रूपानं पडते. म्हणाले कसं काय. त्या व्यक्तीनं, त्या दादानं माझ्या पालकांना सांगताना सांगितलं की तुमचा राहुल तुम्ही खाणीत जरी नेऊन टाकला तरी त्या घाणीमुळे तो घाण होणार नाही, उलट त्याच्या कर्तृत्वामुळे ती घाण स्वच्छ झाल्याशिवाय राहणार नाही. इतका उत्तम तुम्ही करा. मला वाटतं त्या एका वाक्यानंतर सर माझ्या पालकांनी निश्चिंतपणे माझ्यावरती विश्वास टाकला. आणि कायमस्वरूपी लोकांनी किती नावं ठेवू द्या, समाज म्हणू द्या तुम्ही चुकीचे आहात, तुमच्या हातून चुकीचं काम होतंय, लोकांनी नावं ठेवू द्या, पण आपले पालक, आपले आई वडील यांची मान आपल्या कृतीमुळे खाली झुकली जाणार नाही. एवढंच तुमच्या हातून घडलं पाहिजे. मान खाली झुकली जाणार नाही एवढी गोष्ट तुम्ही आयुष्यभर जर पाळत असाल तर त्यापेक्षा मोठं काम दुसरं कुठलं असू शकत नाही. निश्चिंत झाले माझे पालक. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडून हीच अपेक्षा आहे की आपले पालक आपल्या भरवशावरती घरी निश्चिंत आणि सुखाची झोप घेऊ शकतील. हे कर्तृत्व आपल्याकडून होणं आणि हे आपल्या हातून घडणं मला वाटतं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. इथं काही मोजक्या संख्येनं पालक सुद्धा बसलेली वडीलधारी माणसं आहेत. तुम्हाला सल्ला आणि सूचना देण्या इतका मी मोठा कोणी नाही, पण एक तुमचं लेकरू या जाणीवेतून तुमच्याशी संवाद या कार्यक्रमाच्या निमित्तानं काही अंशी बोलण्याचा प्रयत्न मी तुमच्याशी करणार आहे. पालकांची सुद्धा जबाबदारी असते. माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितलं, संस्कार व आकार वर्त हे तर वडील जे वर्तती ते त्या ऐरा गोष्टी ती सामान्य सगळं. आई आणि बाप म्हणून आम्ही जसं कर्तृत्व करू, जशी कृती करू, त्यावर आमचं पाल्य अनुकरण लहानाचं मोठं होत असताना करत असताना आमची जबाबदारी असते आमच्या लेकरांना विकारांपासून दूर घेऊन जाणं. आज दुर्दैवानं पालकत्व सुद्धा बंधू पाहताय, म्हणून मुलांच्या हातून चुकीच्या गोष्टी घडतात. काय एखादी स्त्रिया नावाची पोरगी एखाद्या किल्ल्यावर घेऊन जाऊन एखाद्या पोराला तिथून ढकलून देऊन त्याच्या आयुष्याची विल्हेवाट लावायला लागते. या विकारदायक कृत्या समाजात का घडू पाहताय? कारण पालक म्हणून आम्ही काय करतो हा विचार पालकांनी सुद्धा करणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. मी एक उदाहरण कायम सांगत असतो, आज पालकांनी काय करणं गरजेचं आहे. सर एखाद्या गावात जर व्याख्यानाला गेलो ना, व्याख्यान संपलं, चहा घ्यायला एखाद्या घरात थांबलो ना, की एक 6-7 वर्षाचं पोरगं शेजारी बसलेलं असतं आणि त्या पोरासोबत मी गप्पा गोष्टी करतो. बाप सांगतो आमचं 6 वर्षाचं पोरगं खूप हुशार आहे सर. मी विचारलं काय येतं तुमच्या या 6 वर्षाच्या पोराला? किचन मध्ये चहा करत असलेली आई धावत येते, म्हणते सर काय येतं म्हणून काय विचारता? अहो आमच्या पोराचं वय 6 वर्ष आहे, पण वयाच्या 6व्या वर्षी माझा अँड्रॉइड मोबाईल सगळा हँडल करता येतो. आपल्या 6 वर्षाच्या लेकराला मोबाईल हँडल करता येतो. याचा अभिमान जर पालकं बाळगायला लागली तर लेकरं सुद्धा कोणत्या दिशेनं जाणार हाही विचार पालकांनी आज करणं गरजेचं आहे. एक उदाहरण सांगत असतो बघा, एक शेतकरी शेतात राबतोय
शेतातून कामार कष्ट करून संध्याकाळी मावळतीला जाणाऱ्या सूर्याच्या साक्षीने घरी आला, पोटात भूक लागली. आल्या बरोबर त्याला एक उदाहरण चित्र दिसलं. घराच्या समोर पटांगण अंगण आहे, अंगणात चूल आहे आणि चुलीवरती बायकोनं दूध असं तापवायला ठेवलं आणि त्या दूध असं उतू जाताना त्याला दिसलं. जाळ जास्त झाला, दूध उतू जाताना दिसलं. हातात लाकूड उचललं, थकलेला माणूस घरात गेला. त्याला बायको पलंगावर झोपलेली पहुडलेली दिसली. राग अनावर झाला, लाकूड घेऊन बायकोवरती ओरडायला लागला, चिरकायला लागला आणि अर्धा तास भांडला की बाहेर दूध उतू जात आहे आणि तू घरात मात्र पलंगावरती निश्चित पहुडली आहे. बायकोनं हात जोडले आणि बायको म्हणते, भांडण करून थकला. बायको म्हणते, येऊन अर्धा तास इतकं भूक लागली, इतके थकला आणि अर्धा तास झालं दूध उतू जाते म्हणून माझ्याशी भांडता. पण आल्याबरोबर त्या अंगणातल्या चुलीचा जाळ जरासा मागे उडला असता तर त्या दुधाचं ऋतू जाणं कदाचित थांबू शकलं असतं. पालको, हात जोडून तुम्हाला एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगायचंय, विकारांचा जर जाळ आपल्या पाल्याला जास्त होत असेल, नको त्या गोष्टींचा जाळ जर अधिक होत असेल तर तो विकारांचा जाळ वेळीच जर आपण मागे उडला तर खात्रीशीरित्या आपल्या पाल्याची वाट चुकणार नाही. हे जबाबदारीनं या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हा सगळ्यांच्या साक्षीनं बोलेल. मी एका कार्यक्रमात बोललो, एका कार्यक्रमात बरेचसे पालक उपस्थित होते आणि मी म्हटलं, मुलं काय करतात, मुलांच्या बॅगमध्ये काय आहे, मुलांच्या पॅन्टच्या खिशांमध्ये काय, पालकांची जबाबदारी घरी जाऊन तपासलं. एक पालक घरी गेला, एका मुलाची पॅन्ट तपासली. 11वी-12वीच्या शाळेत शिकणाऱ्या, वर्गात शिकणाऱ्या मुलाच्या पॅन्टच्या खिशामध्ये त्या वडिलांना गुटख्याच्या पुड्या, तंबाखूच्या पुड्या निघाल्या. वडिलांनी कुठलाही विचार न करता हातामध्ये मिळेल ती वस्तू घेऊन पोराला बदडला बेदम मारला. थकले पालक वडील मारून थांबले आणि पोरगा कंठ दाखवून आलेला रडत रडत हात जोडत आपल्या वडिलांना सांगतो, ज्या पॅन्टच्या खिशात तंबाखूच्या पुड्या, ज्या पॅन्टच्या खिशात गुटख्यांच्या पुड्या मिळाल्या, बाबा ती माझी पॅन्ट नव्हती, ती तुमचीच पॅन्ट होती. असं जर चित्र घरात असेल तर आपले पाल्य सुद्धा काय अनुकरण करणार आहे? पाल्याच्या या बाबींचा ताळमेळ आपल्याला कसा लागणार आहे हा विचार सुद्धा पालकांनी करणं, पालकांचं अनुकरण सुद्धा पाल्याच्या भविष्यावरती परिणाम घडवत असतं हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं, आपल्याला समजून घेणं मला वाटतं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्र, बंधू भगिनींनो, मी एक गोष्ट आवर्जून तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगेन. तुम्ही यश मिळवलंय, अनेकांनी यश मिळवलंय, अनेक यश मिळवणार आहेत. यशाच्या प्रतीक्षेत आपण सर्वजण आहात. जिथं आयुष्यामध्ये असाल, जिथं कुठं आयुष्यामध्ये असाल, इथून पुढचा जो क्षण असेल, तुमच्या हातून या विलासी जगामध्ये, या चुकीच्या दृष्टीनं मार्गक्रमण करत असलेल्या विश्वामध्ये तुमच्या हातून एखादी चुकीची गोष्ट व्हायला लागेल ना, तर फक्त कानामध्ये आपल्या आईचा आवाज आठवायचा, कानामध्ये आपल्या वडिलांचा आवाज आठवायचा. लहानपणापासून आपल्याला घडवताना आपल्या आईनं आपल्याला जो आवाजात संस्कार दिला, बापानं ज्या आवाजात संस्कार दिला, तो संस्काराचा आवाज जर आपल्या कानामध्ये जिवंत असेल ना तर आपल्या हातून कुठली चूक होणार नाही हे लक्षात घ्यायला शिका. आज आम्हाला तर सगळं मिळतंय. साने गुरुजी नावाचा माणूस तर पुण्यात साने गुरुजी शिकायचे. तेवढी गुरुकुल पद्धत असायची. आई वडिलांनी एकदा मुलाला शाळेत आणून सोडलं की गुरुंच्या सानिध्यात राहायचं, तिथंच राहायचं. गुरुने एक घर ठरवून दिलेलं असायचं, त्या घरी जायचं. साने गुरुजींनी मधुकरी अर्थात भिक्षा मागायची, काखेत झुळी अडकवायची. एकच घर एका विद्यार्थ्याला दिलेलं असायचं, तेवढ्या एका घरी मधुकरी मागायची, मिळेल त्यांना मिळवायचं, मिळवलेलं अन्न खायचं, अभ्यास करायचा, दिवसाची गुजराण करायची आणि झोपी जायची. साने गुरुजी घरी ठरवून दिलेल्या घरी एके दिवशी गेले आणि त्या दिवशी त्या घराला लॉक कुलूप आहे. आजूबाजूच्या लोकांना विचारणा केली, कुठे गेलीत लोक? आता माझ्या पोटाला काय मिळेल? एवढ्या एक घर सोडता मी दुसरीकडे मधुकरी मागू शकत नाही, कारण इतर विद्यार्थ्यांना ते घर ठरवून दिलेलं, पुण्यात ते राहायचे त्यावेळी गुरुकुलामध्ये. आणि त्यावेळी लोकांनी सांगितलं ही माणसं त्यांच्या नातेवाईकांकडे गेलीत, आता 2-4 दिवस काही येणार नाही. पोटात भूक लागली, डोळ्यातून पाणी आलं, काय करावं कळेना. आता खावं ते काय खावं? साने गुरुजी पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन बसले उद्विग्न अवस्थेमध्ये आणि पांडुरंगाच्या मूर्तीसमोर त्यांना ₹2 टेकवलेले कोणीतरी दिसले. क्षणात वाटलं उठावं, जावं, धावत जावं, त्या पांडुरंगाच्या मूर्तीसमोरचे ते ₹2 उचलावे, बाजारात जावे, त्यातून चणे फुटाने विकत आणावे आणि त्या चणे फुटाण्यातून पोटाची भूक भागवावी. साने गुरुजी आपल्या आठवणी सांगताना सांगतात, मी उठलो, ते पैसे घ्यायला स्पर्श करणार की माझ्या कानात आवाज आला. 4थीच्या वर्गात असताना सुट्ट्यांमध्ये साने गुरुजी म्हणतात, मी जेवढी घरी गेलो होतो, घरी आलेल्या पावड्यांच्या खिशातली ₹20 नोट मी चोरली होती. तेवढी मोठा कालवा झाला आणि आईला वाटलं माझा श्याम कधी चोरी करणार नाही, पण मी चोरी केलेलं उघड झालं. त्यावेळी माझ्या आईनं सांगितलं होतं की बाळा श्याम, 4थीच्या वर्गातून आता 5वीच्या वर्गात तू जाणार आहेस. 4थीच्या वर्गात पुस्तकात तुझ्या गुरुजींनी तुला शिकवलंय की माणसानं आयुष्यात कधी चोरी करायची नसते. हा धडा तुझ्या आयुष्यात तू जर घेऊ शकत नसशील आणि गुणपत्रिकेत तुला 100 पैकी 100 जरी मार्क मिळत असतील तर तुझ्या माणूस असण्याला काही अर्थ होऊ शकत नाही. तो एक आवाज कानात आला. साने गुरुजी म्हणतात, मी 2 दिवस उपाशी पोटी काढले, पण आयुष्यात कधीच चोरी केली नाही हे लक्षात ठेवायला. आमच्या हातून जर चुकीच्या गोष्टी घडू द्यायच्या नसतील, आमच्या हातून जर चुका होऊ द्यायच्या नसतील
तर विद्यार्थी मित्र बंधू भगिनींनो, आम्ही सुद्धा आमच्या आई वडिलांच्या संस्काराचा हा आवाज आमच्या कानात जिवंत ठेवणं मला वाटतं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. मगाशी बोलत असताना कुणीतरी शिवाजी महाराजांचा उल्लेख केला. का हो ही माणसं एवढी मोठी झाली? या कोल्हापूर नगरीला तर शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाच्या टापात शिवरायांच्या आणि छत्रपती संभाजी महाराजांसारख्या, शाहू महाराजांसारख्या विशाल अंतःकरणाच्या माणसांच्या आजही दरवळी या मातीत आपल्याला पाहायला मिळतो. ही माणसं का मोठी झाली? मासाहेब जिजाऊंनी तो संस्कार केला. आई जिजाऊंचा तो संस्कार आयुष्यभर शिवाजी महाराजांनी आपल्या अंतःकरणात जपून ठेवला. बाबासाहेब आंबेडकर नावाच्या माणसांकडे तर काही नव्हतं बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे. या कोल्हापूर नगरीचे राजा असणाऱ्या करवीरच्या राजाने शाहू महाराजांनी बाबासाहेबांना मदत केली. बाबासाहेब परदेशात शिक्षणासाठी गेले. त्या बाबासाहेबांच्या वडिलांनी लहानपणी एकच सांगितलं होतं की महात्मा फुलेंचं एक वाक्य आहे, विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले. एवढे सगळे अनर्थ एका विद्येने केले. शिक्षण उत्तम रित्या जर घेतलं नाही प्रामाणिकपणे तर एका कुळाचा नाश होतो. रामजी बाबांनी हे वाक्य बाबासाहेबांच्या काळजावरती रुजवलं. रामजी बाबांनी सांगितलं, विवा अरे माझ्या पोटाला एक वेळ रामजी बाबा उपाशी पोटी रात्री झोपायचे. बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं की बाबा तुम्ही मला खाऊ घालता, माझ्या शिक्षणासाठी आपण शहरात आलो पण तुम्ही मात्र उपाशी पोटी झोपता, आपल्या परिस्थितीमुळे तुम्हाला भूक लागत नाही का? तेवढी बाबासाहेबांच्या वडिलांनी सांगितलं, अरे विवा भाकरीच्या तुकड्याला या रामजी बाबाच्या पोटाला लागलेली भूक कधी शमणार नाही. ज्या दिवशी माझा पोर भीमराव शिकून सवरून एवढा मोठा होईल की जगाच्या नजरा त्याच्याकडे पाहताना आसमानाला भिडतील ना, त्या दिवशी माझ्या काळजाची भूक खऱ्या अर्थानं शमली जाईल. बापाचे ते शब्द काळजावरती कोरून ठेवले बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि बाबासाहेब आंबेडकर या जगानं झुकून लवून वाकून नमस्कार करावा एवढी उंची विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रज्ञा सूर्याने कमावली. हे लक्षात घ्यायला शिका. हे कशाच्या बळावर? आई आणि बाप यांनी दिलेला संस्कार, आई आणि बाप यांनी दिलेली दिशा, आई आणि बाप यांनी दिलेली ध्येय आमच्या नजरेसमोर चिरकाल अस्तित्वात असणं, ही जाणीव आज विद्यार्थी जन्म तुम्हाला मला आणि प्रत्येकाला आमच्या अंतःकरणाला असणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. लक्षात ठेवा. एक प्रश्न तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक विद्यार्थ्यांना मला विचारायचा आहे. एखाद्या वेळी रस्त्यानं जात असताना गावात तुम्ही गेलात, गावात तुमचे काही ग्रामीण भागातले असतील तर एखाद्या श्रीमंत कोट्याधीश असणाऱ्या माणसाला लोक बुद्धिमत्ता असली सुद्धा झोपून वाकून नमस्कार करतात. पण आमचा बाप जर गरीब असेल नसेल, आमचा बाप गरीब असेल ना, किती बुद्धिमत्तेने विद्वान असू द्या, लोक नाहीत नमस्कार करत. ही समाजाची आजची रीत आहे, परिस्थिती आहे. आपल्याला वाटलं पाहिजे आपल्या बापाचा जर सन्मान व्हायचा असेल तर आपण आपल्या बापाच्या सन्मानाचं कारण होण्यासाठी आपण उत्तम शिक्षण घेऊन उत्तम पद प्राप्त करणं ही आमची जबाबदारी. लक्षात घ्या. जिथं जिथं अपमान झालाय ना, त्या अपमानाचा बदला शांत राहून आमच्या अभ्यासाच्या कृतीतून आम्हाला घेता येणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. यश मिळून आपल्या अपमानाचा बदला घ्यायचा. नातेवाईक नाव ठेवत असतील, लग्न समारंभाला कार्यक्रमाला बोलावत नसतील, आमच्या गरिबीमुळे आमच्या परिस्थितीमुळे ज्या पोराने यश मिळवलंय, ज्या पोराने उच्चतम यश संपादन केलंय, त्यांच्या आईबापांना बघा कसा सन्मान समाजामध्ये मिळतो. तो सन्मान आमच्या आईबापांना मिळू द्यायचा असेल आणि आमच्या आईबापांचा जर पावले अपमान होत असेल, त्या अपमानाचा बदला जर आम्हाला घ्यायचा असेल तर आज यश मिळवणं हा सर्वोत्तम पर्याय त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी तुमच्या माझ्या समोर. लक्षात ठेवा. अरे शिवाजी राजांच्या अंतःकरणात ज्योत कुठं प्रज्वलित झाली? शहाजी राजा आदिलशाहकडे चाकरी करायचे सर, शहाजी राजा आदिलशाहची चाकरी करायचे आणि शहाजी राजांना कैद करून अफजल खानाला दरबारात पेश केलं. लहान एक शिवाजी महाराज, आईसाहेब जिजाऊंच्या डोळ्यात रक्त संचारलं. पहाड्यासारख्या सह्याद्रीसारख्या शहाजी राजांना अफजल खानानं कैद करून दरबारामध्ये पेश केलंय. काळजाला ठेच पोचली शिवाजी महाराजांच्या. या अपमानाचा बदला घेण्यासाठी शिवाजी महाराज लगेच चाल करून अफजल खानावर गेले नाही, शांत डोक्यानं विचार केला, ध्येय नजरेसमोर ठेवलं. काही वर्ष लोटली. छत्रपती शिवाजी महाराज यांचं कुळ किंवा त्यांचे वडील आदिलशाहची चाकरी आणि त्यांचं मांडलिकत्व स्वीकारलं होतं. त्या आदिलशाहच्या नाकावर टिचून स्वतःचं स्वतंत्र राज्य उभं केलं आणि इकडे जावळीच्या खोऱ्यात त्या अफजल खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशानं त्याचा कोथळा काढत भगवा अभिमानाने या जावळीच्या खोऱ्यात शिवाजी महाराजांनी फिरकवला. अपमानाचा बदला घेतला. संयमानं, शांतीनं, मेहनतीनं, ध्यासानं, अभ्यासानं अपमानाचा बदला छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतला. हा ध्यास आमच्या अंतःकरणाला लागला पाहिजे. हा ध्यास, ही जिद्द आमच्या मनात निर्माण झाली पाहिजे. लक्षात घ्यायला. बाबासाहेब आंबेडकर तर शाळेत जायचे. अपमान झाला एके दिवशी बाबासाहेब आंबेडकरांचं. हातात पुस्तक आहे, दप्तर सुद्धा पाठीवरती नाही, इतकी परिस्थिती गरीब आहे. हातात पुस्तक आहे, पुस्तकांवर प्रचंड प्रेम. लहानगे बाबासाहेब आंबेडकर. पाऊस कोसळायला लागला, शाळा सुटली, ढगांत विजांचा गडगडाट झाला, अंधार सगळीकडे पसरला, भीती वाटली. लहान लेकरू, बाबासाहेब लहान आहेत, हातात पुस्तक आहे. या पावसात उच्च प्रेम त्या पुस्तकावर असलेली ही पुस्तकं या पावसात भिजू नये. एका घराच्या आडोशाला बाबासाहेब आंबेडकर उभे राहिले आणि त्या घरातली बाई पावसात बाहेर आली
आणि बाबासाहेबांच्या जातीचा विचार करत, परिस्थितीचा विचार करत बाबासाहेबांच्या कंबरड्यात लाथ घातल्याने पावसात ढकलून दिलं बाबासाहेब आंबेडकर. चिखलात पडले बाबासाहेब, लहान बाबासाहेब आंबेडकर चिखलात पडले, हातातली पुस्तकं चिखलात पडली. बाबासाहेबांनी त्या पुस्तकाकडे नजर टाकली, डोळ्यात पाणी आलं. बाबासाहेब म्हणतात, मी भिजलो जर असतो ना या पावसात तरी चाललं असतं, पण हातातली पुस्तकं भिजू नयेत म्हणून या घराच्या आरोशात उभं राहिलो होतो. माझ्या परिस्थितीमुळे माझा अपमान करत मला चिखलात ढकलून दिलंय. मी चिखलात माखलो भरलो याचं दुःख नाही, पण हातातली पुस्तकं, ज्या पुस्तकांवर जीवापेक्षा जास्त प्रेम केलंय, ती पुस्तकं आज चिखलात आहेत याचं दुःख बाबासाहेबांना वाटलं. आणि बाबासाहेबांनी त्या दिवशी शपथ घेतली, आज माझ्या परिस्थितीमुळे माझी पुस्तकं चिखलामध्ये आहेत, पण एक दिवस पुस्तकांसाठी घर नाही तर महल बांधणारा या जगाच्या पाठीवरचा पहिला माणूस विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाल्याशिवाय. अपमानाचा बदला घेतला बाबासाहेब आंबेडकर, अपमानाचा बदला घेतला. या माणसाकडून आम्ही काय शिकायचं? आता तलवारी घेऊन लढणं, रस्त्यावरती उतरून संघर्ष करणं नाही गरज आता त्या गोष्टींची. आता गरज आहे अभ्यासातून आम्ही क्रांती करण्याची, अभ्यासातून आमच्या कुळाचं, आमच्या परिवाराचं परिवर्तन घडवून आणण्याची आता तुमची आणि आमची जबाबदारी आहे. ही जबाबदारी इथं बसल्या प्रत्येक माझ्या बंधूंनी, प्रत्येक भगिनीनं, प्रत्येक विद्यार्थी मित्र मैत्रिणीने आपल्या खांद्यावरती घेणं मला वाटतं आजच्या काळात गरजेची. लक्षात घ्या, जमशेदजी टाटा यांचं नाव आम्ही घेतो. जमशेदजी टाटांचा अपमान झाला तर तू कसं उभा राहिला साम्राज्य, टाटा साम्राज्य? इंग्रजांच्या काळात जमशेद टाटांचा जन्म झाला. वॅटसन हॉटेल होतं इंग्रजांचं, वॅटसन नावाचं. जमशेद टाटा निघाले त्या हॉटेलमध्ये, पहिलं पाऊल टाकलं तीच इंग्रजांनी सांगितलं, इंडियन्स अँड डॉग्स आर नॉट अलाउड इन दिस हॉटेल. कुत्रे आणि भारतीय लोक या हॉटेलमध्ये अलाउड नाहीये. राग आला जमशेदजी टाटांना. त्या रागाचा बदला अनेक वर्ष मेहनत केली आणि ताज हॉटेल उभं केलं. आज जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेला प्रत्येक माणूस मुंबईत आल्यानंतर ताज हॉटेल बघण्यासाठी जातो, अभिमानानं स्वतःचं साम्राज्य तरी उभं करतो. ते होणं गरजेचं आहे. या वर्षाचा सचिन तेंडुलकर नावाचा एखादा पोर पाकिस्तान सारख्या मातब्बर टीमच्या विरोधात पहिल्यांदा मैदानात फलंदाजीसाठी उतरतो. युलेसी दिसणारे सचिन तेंडुलकर, पाकिस्तानच्या धिप्पाड गोलंदाजाचा पहिला बॉल येतो, सचिनच्या नाकावरती आला, नाकातून रक्त येतं. पाकिस्तानचा जावेद मियांदाद सचिनवरती खिल्ली उडवायला लागतो. डॉक्टरची टीम सचिनला पाहण्यासाठी धावत येते. जावेद मियांदाद म्हणतो, बच्चे दूध पी क्या, तू बच्चा आहे अभी, बच्चे जा दूध पी क्या. डॉक्टरांची टीम सचिन तेंडुलकरला म्हणते, चला विश्रांतीसाठी पवेलियन मध्ये जाऊन बसा. पण ते शब्द जिवारी लागतात सचिन तेंडुलकरचे. बोलून सचिन तेंडुलकर प्रतिकार नाही करत त्या शब्दांचा, बोलून नाही प्रतिकार केला त्यांनी. पहिला चेंडू आयुष्यातला नाकावरती लागतो, रक्त येतो, कोणीतरी म्हणतं तू बच्चा आहे दूध पी क्या. सचिन तेंडुलकर आपल्या डॉक्टर्सना सांगतात, मी पवेलियन मध्ये नाही बसणार, मैं खेलेगा, मैं खेलेगा. ते शब्द आजही सचिन तेंडुलकर आपल्या आयुष्यात त्याची उदाहरणं सांगताना ती जिवंत उभा करताना आपल्याला पाहायला मिळतात. मै खेलेगा, नाकावर लागलेल्या चेंडूमुळे जो अपमान झाला त्याचा बदला म्हणून मै खेलेगा पासून सुरू झालेला प्रवास क्रिकेटचा देव होण्यापर्यंत नेऊन पोहोचला, हे लक्षात ठेवा. अपमानाचा बदला, शांतमुक्तीने अपमानाचा बदला तुम्हाला मला घेता येणं मला वाटतं आपल्या आयुष्यात सगळ्यात जास्त गरजेचं आहे. लक्षात घेणं मला गरजेचं. मी एक उदाहरण कायम सांगत असतो. गतवर्षी मी इचलकरंजीला आलो त्याही वेळी सांगितलं, मला फार आवडतं. आजच्या पिढीसमोर ते सांगावंसंच वाटतं. माझ्या अनेक भाषणांमध्ये इंस्टाग्राम, युट्यूबच्या तुम्ही ऐकले असेल, पण आज कुठली मुलं खऱ्या अर्थानं उच्चतम आहेत? कुणाला वाकून नमस्कार करावा असा कुठल्या मुलांना मला वाटतो? ज्याला आई बापाच्या डोळ्यातलं स्वप्न सत्यात उतरवण्याची जिद्द ज्याच्यामध्ये आहे, मला त्या लेकरांचा, त्या मुलांचं फार कौतुक वाटतं. फार अभिमान मला त्या पोरांचा, त्या पिढीचा वाटतो. हे लक्षात घ्यायला शिका. मी एक उदाहरण कायम सांगत होतो, आम्ही कसं असलं पाहिजे, आमच्यात जिद्द कशी असली पाहिजे. वडार समाज आपल्याकडे अनेकांना माहित असेल. वडार आमच्या भागात मराठवाड्यात कष्टाळू जमात आहे सर. वडार दगड फोडायची कामं करतात. त्या वडार समाजात एक माऊली, एक स्त्री आहे. त्या बाईला एक 12 वर्षाचं लेकरू आहे. 12 वर्षाच्या लेकराला घेतलं, रस्त्यावर खडी फोडायच्या कामाला जात असते. रस्त्याचं काम असतं आणि एके दिवशी अंगात ताप आहे, कामच होत नाही. कसं बसं काम करावं लागतंय आणि ती बाई रस्त्यावर खडी फोडायच्या कामाला 12 वर्षाच्या लेकराला सोबत घेऊन गेली. का तर पोटाची खडकी भरावी. काम होत नाही, ताप आहे, तरी सुद्धा काम करावं लागतंय पोटासाठी. खडी फोडतीये. 12 वर्षाचं पोर शेजारी खेळतंय. अचानक लाल दिव्याची गाडी येते. शासकीय काम होतं, सुटा बुटातला लाल दिव्याच्या गाडीतला कलेक्टर नावाचा माणूस खाली उतरतो. त्या बाईच्या जवळ जातो. तिचं ते काम बघतो. त्याला माहित नसतं या बाईला अंगात ताप, तिचं दुखतंय. वाटेल तितक्या शिव्या काढतो, वाटेल तितकं त्या माऊलीला बोलतो. गाडीत बसतो, निघून जातो. 12 वर्षाचं पोरगा आईच्या जवळ जातं. आईला गदगदा हलवतं. आईला विचारतं, आई ते कोण होतं ग? आईच्या डोळ्यातला एक थेंब त्या पोराच्या हातावर पडतो. त्या पोराच्या काळजाला वेदना होतात. त्याला कळतं या माणसानं आपल्या आईला खूप शिव्या दिल्या. ते पोर म्हणतं, आई ते कोण होतं ग? रागात आई त्या पोराला ढकलते, म्हणते, हो बाजूला, तिकडे कोणालाही समजायचं. ते फार मोठे साहेब असतात, त्यांना कलेक्टर म्हणतात. कलेक्टर पोरग चिडतं. आईच्या हातामधला दगड फोडण्याचा छन्य हातोडा हिसकावतं. दूर रागारागात धावत जातं.
एक मोठा खडक आणि कातळ असतो, त्या खडकावरच्या कातळावर छन्नीवर हातोड्याचे घाव घालायला लागतं, घालाचे घाव त्याच्यावर बसवायला लागतं, काहीतरी वाक्य त्या छन्नीनं त्या दगडावर कोरायला लागतं. आईला वाटतं पोरगं काय वेळेपणा करतंय. आई धावत धावत जाते, त्या पोराच्या हातातला तो छन्नी हातोडा हिसकावण्याचा प्रयत्न करते, त्याच्या हाताला जराशी जखम होते आणि ती आई त्या पोरानं काय लिहिलं वेळेपणा करत आपल्या 12 वर्षाच्या पोरानं म्हणून स्वतःचा पदर घेते, तिथली माती पुसते आणि 12 वर्षाच्या लेकरानं त्या दगडावरती कोरलेलं वाक्य वाचते. विद्यार्थी मित्र बंधू भगिनीनं त्या 12 वर्षाच्या लेकरानं तिथं कोरलेलं असतं की आई काय लिहिलेलं असतं, आई तुझ्या डोळ्यातून ओघळणाऱ्या प्रत्येक अश्रूच्या थेंबाचा बदला घेण्यासाठी मी सुद्धा एक दिवस कलेक्टर होणारच, मी सुद्धा एक दिवस कलेक्टर होणारच. आज तुम्हाला प्रत्येकाला सांगताना मला अभिमान वाटतो, ही खोटी गोष्ट नाही, ही सत्य कथा आहे. याच महाराष्ट्राच्या मातीतल्या सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातल्या जेऊर नावच्या गावचे बालाजी मंजुळे नावाचे ते गृहस्थ आज कलेक्टर आहेत. कलेक्टर चला, आपल्या आईच्या डोळ्यात उघडणाऱ्या अश्रूच्या थेंबाचा बदला घेण्याची किंमत आणि सामर्थ्य ज्याच्यात निर्माण झालेलं, त्या मुलाला शिक्षणाचा अर्थ कळाला, त्याला आयुष्याची खरी दिशा गवसली. त्याच विद्यार्थी मित्र हो, तुम्ही मी आणि प्रत्येकानं समजून घेणं मला वाटतं सगळ्यात जास्त गरजेचं. अरे काही गरज नाही जॉबच्या पाठीमागा धावत बसण्याची. असं तसं शिक्षण जर आम्ही घेत राहिलो, अभ्यासाकडे दुर्लक्ष करत राहिलो, पदव्या हातात येतील, पदव्यांच्या ढिगारी तुम्ही मिळवाल, पदव्या मिळवल्या, 10 PhD जरी तुम्ही मिळवल्या, उत्तमपणे जर तुम्ही शिकला नसाल, अभ्यास उत्तम तुम्ही केला नसेल, गुणवत्ता प्राप्त केली नसेल, मग म्हणावं लागतं तुमच्याकडे एखादी नोकरी आहे का, तुमच्याकडे एखादं काम मिळेल का. ही परिस्थिती आमच्यावरती येते. ती परिस्थिती जर आमच्यावरती येऊ द्यायची नसेल, आता या 2 वर्षात प्रचंड अभ्यास करा, काढून घ्या स्वतःला पुस्तकांमध्ये. बघा उद्या नोकऱ्या तुमच्या पाठीमागं धावत येतील की तुम्ही आमचं हे पॅकेज स्वीकारा, तुम्ही आमच्या कंपनीत या, तुम्ही आमचं हे काम घ्या. हे जर व्हायचं असेल तर तुम्हाला आज कष्ट करावं लागेल. आई बाबांच्या कष्टाचे पान जर फेडायचे असतील तर आज तुम्हाला मेहनत करावी लागेल, हे लक्षात घ्यायला शिका. आज आम्ही ज्यावेळी क्लासेसमध्ये, माझ्यासारखा पोरगा अनेक क्लासवरती मी कार्यक्रमांना जातो, सर आजची पिढी फार पूर्वीपेक्षा परिवर्तन आमच्यात होत असल्याचं आम्हाला हळूहळू बघायला मिळते. नको त्या नकारात्मक दिशेला आम्ही मार्गक्रमण करतो. आणि आमच्या या सगळ्या यशामध्ये अडथळा ठरणारी सगळ्यात मोठी जर गोष्ट काय असेल ना, आमच्या हाती आलेलं हे साधन आहे. हे साधन आहे विद्यार्थी मित्र, लक्षात. याचा योग्य उपयोग जर झाला तर आमचं आयुष्य बदलू शकतं, आमचं आयुष्य घडू शकतं. पण त्याचा दुरुपयोग बऱ्याचदा आमच्या हातून होतो. क्लासमध्ये सर मी एका क्लासमध्ये गेलो, ते शिक्षक सांगत होते अशी परिस्थिती आहे, संध्याकाळी रात्रभर तोंडावरती पांघरून घेऊन रील स्क्रोल करताना बुद्धी आमची कुठे काय जाते कळत नाही, अल्गोरिदमचा आमच्यावर परिणाम होतो. रात्री 2 वाजलेले 3 वाजलेले विद्यार्थ्यांना कळत नाही, रील्स स्क्रोल करत राहतो आणि सकाळी क्लासमध्ये आल्याच्या नंतर डोळे अक्षरशः सुजलेले असतात, झोप येते. इकडून गुरुजी सातत आम्हाला ओरडतायत आणि आमची नजर आम्ही बळ त्या बोर्डकडे लावण्याचा प्रयत्न करतो, पण आमच्या अंतःकरणात, आमच्या बुद्धीत काही शिरत नाही. असे अनेकांची परिस्थिती आम्हाला पाहायला मिळते. ही परिस्थिती आम्हाला होऊ द्यायची नसेल तर 2 वर्ष या गोष्टीकडे दुर्लक्ष करायला शिका. अहो, तो एखादा रिचार्ज टाकून 1.5 GB डेटा आम्हाला मिळतो दररोज, 1.5 GB तो संपत नाही म्हणून अस्वस्थ होऊन झोपणारी पोरं आज तुम्हाला आणि मला या मोबाईल सारख्या गोष्टीच्या पायी त्या ठिकाणी पाहायला मिळतात. असं असणारं चित्र समाजात मिळते. हा मोबाईल याचा सकारात्मक उपयोग तंत्रज्ञानाचा जर केला तर आमचं आयुष्य घडू शकतं, लक्षात ठेवा. पण याचा अतिरिक्त वापर जर झाला ना, काय होऊ शकतं. तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांना एकाने विचारलं, तथागत विष कशाला म्हणायचं, विष म्हणजे काय. गौतम बुद्धांनी सांगितलं, एखादी गोष्ट कितीही चांगली असली, कितीही उत्तम असली, पण तिचा वापर किंवा ती प्रमाणापेक्षा जास्त झाली की तिचं विषात रूपांतर व्हायला लागतं. ऊस गोड लागला, मुळासकट खाऊ शकतो का आपण, नाही खाता पण मुळासकट. तसं या तंत्रज्ञानाचं, तसं या सोशल मीडियाचं, तसं या मोबाईलचं असल्याचं तुम्हाला मला पाहायला मिळते, लक्षात. पण नको तितका नकारात्मक उपयोग याचा आमच्या हातून व्हायला लागला. नको त्या गोष्टीत, नको त्या अल्गोरिदममध्ये तुम्ही आणि आम्ही अडकून पडत असल्याच्या मोबाईलच्या पायी आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. अशी असणारी परिस्थिती. दूर कशाला, कुठं फिरायला जरी एखाद्या प्रेक्षणीय स्थळी जर आपण गेलो, त्या प्रेक्षणीय स्थळी गेल्याच्या नंतर त्यातली 99.9% लोक तिथला कण सुद्धा बघत नाहीत, पण सेल्फीत सगळी जमलेली आणि रंगलेली असतात. आणि सेल्फी कशासाठी काढायची, सेल्फी काढायची ती व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवण्यासाठी. दुसरं काय कारण आहे, उपयोग काय सेल्फीचा. आणि व्हॉट्सअपचं स्टेटस कशासाठी ठेवायचं, आपल्या नातेवाईकांना कळालं पाहिजे की आपण फिरायला गेलो होतो. आणि आपल्यातल्या एखाद्याला ज्याला आपल्याला दाखवायचं आहे की आम्ही फिरायला गेलो होतो या स्थळी, त्यानं जर आमचं स्टेटस बघितलं नाही, जोपर्यंत तो स्टेटस बघत नाही तोपर्यंत आम्ही अस्वस्थ होतो. याच असणारं समाजाचं आजचं चित्र आहे. हा मोबाईल कधीतरी हातात उचला, लोकांना मी फोन लावतो लागेल, पण स्वतःचा नंबर या मोबाईल मध्ये डायल करा आणि बघा, तो कायम तुम्हाला सांगत राहील की जिस नंबर पर आप कॉल कर रहे हो अभी व्यस्त है. आयुष्यभर तुमचं आयुष्य व्यस्त ठेवण्याचं काम तो करतो. त्याला थोडंसं दूर ठेवा.
तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये कधीतरी डोकावून बघा. तुमच्या आयुष्याची किंमत तुम्हाला समजून घेता येईल. तुमचं आयुष्य उत्तमतेनं तुम्हाला जगता येईल. हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घेणं गरजेचं आहे. पालक जन हो आणि विद्यार्थी मित्र हो, मी आवर्जून 3 गोष्टी नेहमी सांगत असतो. मोबाईलमुळे काय होतं, चांगलं तर होतच आहे, पण मी 3 घटना सांगतो. मी ज्यावेळी त्या गोष्टी ऐकल्या त्यावेळी माझा विश्वास बसला नाही त्या गोष्टींवरती, पण मी पडताळलं तेवढी कळलं सर ह्या सत्य कथा आहे. काय त्या गोष्टी? पिंपरी चिंचवड नावाचं शहर आहे. मी मागच्या वेळी सांगितलंय, पिंपरी चिंचवड नावाचं शहर पुण्यातलं तुम्हाला माहित आहे. 9 वर्षाचं लेकरं होतं. असंच आई वडील कामावरून दमून थकून आले, पोरगं रडायचं, चिडचिड करायचं, आईने लगेच खिशातला फोन काढायचा, पोराच्या हातात द्यायचा, बापाला फोन द्यायचा, हातात देऊन टाकायचा. मस्त त्याचा वेळ जायचा. युट्यूबच्या रील्स बघायचा, युट्यूबचे व्हिडिओज बघायचा, आनंद वाटायचा त्याला. त्याचा वेळ आनंदात जायचा, आई वडिलांचं मनोरंजन व्हायचं, आई वडील आनंदात सुखात त्यांना झोप लागायची. पण त्या 9 वर्षाचं लेकराचं वय काय, डोक्यावर इतका परिणाम त्या मोबाईलचा झाला आणि त्या 9 वर्षाच्या पोराच्या मानसिकतेवर परिणाम अल्गोरिदम नावाचा अजेंडा असतो त्याचा झाला. पूर्ण मोबाईलची भाषा बोलायला लागला. घरी कुणीही आलं मोबाईलच्याच भाषेत ते पूर्ण बोलायचं. इतका मानसिकतेवर परिणाम झाला आणि एके दिवशी चुकून डोक्यावर परिणाम झालेल्या त्या 9 वर्षाच्या पोरानं चुकून युट्यूबवरती एक व्हिडिओ पाहिला. त्या व्हिडिओचं टायटल होतं हाऊ टू सुसाईड, आत्महत्या कशी करावी. तो व्हिडिओ बघितला, बेडरूम मध्ये गेलं, बापानं टेडीबेअर नावाचा बाहुला घेऊन दिला होता. त्या बाहुल्याच्या घरात दोरी अडकवली, खिडकीच्या गजाला अडकवली, त्याला फाशी दिली. त्याला वाटलं टेडीबेअर मेला, भीती वाटली, आता बाप रागवेल. त्या पोरानं 30 दोरी स्वतःच्या गळ्यात बांधून स्वतःच आयुष्य संपवलं. ही सत्य कथा आहे पिंपरी चिंचवडमध्ये. फक्त मोबाईलचा परिणाम मानसिकतेवरती झाला. आळंदीतलं एक पोरगं 10वीला 90% जास्त गुण आहेत. बापच्या पोराच्या डोळ्यात भविष्याची स्वप्न रंगवतो ते पोरगं फक्त मोबाईलमुळे नाराज झालं. कितीतरी उंच 14व्या मजल्यावर गेलं, वरून उडी मारून स्वतःचं जीवन संपवलं. आता 2-4 महिन्यात 6 महिन्यापूर्वी कदाचित बातमी आपण वाचली असेल. त्या कोरियन गेम्सचा छंद लागलेल्या 2 मुली चांगल्या शाळेत जायच्या, पण आई वडिलांना वाटलं पोरी रूम मध्ये स्वतःचा अभ्यास करत असतील, स्वतः रूम मध्ये त्यांनी आपल्याला कोंडून घेतलं. तिथंच त्यांचं आयुष्य रमायला लागलं. आई वडिलांना आनंद वाटायचा, पुरी घराच्या बाहेर निघत नाही. त्या तिघी भगिनी मोबाईलवरती कोरियन गेम्स बघायच्या, कोरियन गेम्स खेळायच्या. तो कोरियन गेम खेळता खेळता त्या गेम मधल्या माणसानं त्यांना इतकं मानसिक जाळ्यात ओढलं, त्याच सगळं ऐकायला लागल्या. त्या माणसानं सांगितलं उंच इमारतीवर जा, त्या इमारतीवरून खाली उडी मारा. त्या गेमचं ऐकून त्या पोरीने इमारतीवरून खाली उडी मारली, स्वतःच आयुष्य संपवलं. सत्य कथा आहे. छत्रपती संभाजीनगरला प्राध्यापकाच्या मुलानं फक्त क्राईम फाईल्स युट्यूबवरती बघायचा. मोबाईल असायचा, फक्त क्रिमिनल व्हिडिओ बघायचा. अनेकांना सवय असते बघा, अनेकांना टीव्हीवरती आम्ही त्या क्रिमिनल सिरीज बघतो, आम्ही क्राईम व्हिडिओज बघत असतो, खून कसे होतात, दरोडे कसे पडतात. मानसिकतेवर परिणाम होतो त्याचा, आमच्यावर परिणाम होतो, आमच्या वर्तनात ते यायला लागतं. ते पूर्ण क्राईम फाईल्स बघायचं. आणि वडिलांनी एके दिवशी फक्त पाहुण्यांसमोर अपमान केला. मी तुम्हाला सांगणार नाही, कधीतरी न्यूज वरती जाऊन ती न्यूज बघा. इतक्या दुर्दैवी पद्धतीने सर त्या पूर्ण बापाच्या हत्या केली, इंग्लिशच्या प्राध्यापकाच्या. डोक्यावर परिणाम व्हायला लागला. कोणत्या दिशेला आजची पिढी चालली आहे की आमच्या लक्षात घेणं गरजेचं आहे. नको त्या गोष्टी आल्या की आमच्यावर लगेच गारोड घालायला लागतात. अरे या मोबाईलच्या साह्याने उत्तम अभ्यास करता येऊ शकतो. पडलेले प्रश्न आम्ही शाळेत नसू, आमच्या कॉलेजमध्ये नसू, आमच्या क्लासमध्ये नसू, तर आम्हाला पडलेले प्रश्न घरी जाऊन आम्हाला सोडवता येऊ शकतात, त्याची उत्तरं मिळवता येऊ शकतात. पण तो उपयोग आम्ही नाही करत. मोबाईल मधून आम्ही आमच्या आयुष्याची क्रांती करू शकतो, तो उपयोग आम्ही नाही करत. पण पबजी आला की पोरं काय कथा होतो आमचा आम्हाला कळत नाही. पबजी येऊ द्या, पबजीच्या गेम मध्ये इतकी रममार होतात. सर मी सोलापूरला व्याख्यानाला होतो मंगळवेढ्याला, मोबाईलवरती बोललो. त्या लोकांनी पेपरातली एक बातमी मला आणून दाखवली. ती बातमी वाचल्यावर हसावं की अस्वस्थ व्हावं हेच कळेना. बातमी तसं लिहिलं होतं त्यावेळी की सोलापूरच्या पेपरात लिहिलं होतं बातमीमध्ये की एक तरुण पोरगा सोलापूरचा पबजी नावाचा गेम असा खेळत खेळत सोलापूर पासून टेंभुर्णी नावच्या गावापर्यंत शेकडो किलोमीटर चालत कधी गेला त्याचं त्यालाच कळलं नाही. चालत गेलं ते पोरगं गेम. इतकं दुर्दैवी वास्तव आम्हाला पाहायला मिळत आहे. पण एक लक्षात ठेवा, यातून चांगलंही होऊ शकतं. माझा उल्लेख झाला, मी बीडवरून आलोय. आमच्या बीडचंच एक पोरग आहे, घरात 18 विश्व दारिद्र्य आहे. 18 विश्व दारिद्र्य घरात असणाऱ्या त्या पोरानं जेमतेम रुपयांचे क्लास लावले असतील. आज सर गोरगरीब विद्यार्थ्यांना तुम्ही स्कॉलरशिपचं साह्य सुद्धा करता. ही फार मला आनंदाची गोष्ट वाटली, इतरत्र पाहायला मिळत नाही. तशा स्कॉलरशिपच्या साह्यानं आपल्यासारख्या केसीबी सारख्या क्लासमध्ये शिकलं आणि पडलेले प्रश्न नेहमी ऐकून 2-4 हजाराचा मोबाईल घेतला आणि त्या मोबाईलवरती काहीच बघायचं नाही सर. ते पडलेली फक्त प्रश्न सोडायचं, केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी एवढंच बघायचं. ते पोरगं त्याचा उपयोग करत आमच्या बीड जिल्ह्यात फिजिक्स सारख्या विषयात सर पहिलं आलं. 5 वर्ष झाली सूट बूट टाय घालून आईसमोर अभिमानाने उभा आहे. ते पोरगं सांगतं माझा क्लास आणि माझ्या हातातलं हे 4000 रुपयाचा साधा अँड्रॉइड मोबाईल याच्या सहकार्यानं मी इतकी मोठी परीक्षा उत्तीर्ण करू शकतो. हा उपयोग आम्हाला करता आला पाहिजे. केरळच्या रेल्वे स्थानकावर, एर्नाकुलम नावाच्या रेल्वे स्थानकावर कुलीचं काम करणारा केशीनाथ नावाचा पोरगा मोबाईलवर अभ्यास करायचा. केपीएससीचा जशी एमपीएससी असते तसा. लोक हिनवायची, काय करतोय कुलीचं काम करता करता, कसा शक्य अभ्यास करणं. नाही होऊ शकत, लोकांनी नकारलं त्याला. पण दुर्लक्ष केलं त्या पोरानं.
फक्त मोबाईलवरती अभ्यास करून सर तो के श्रीनाथ नावाचा मुलगा केपीएससीची परीक्षा तर उत्तीर्ण झाला, पण आता 2-2.5 वर्ष झाली युपीएससी नावाची देशातली सर्वोच्च परीक्षा सुद्धा उत्तीर्ण झाला. हे होऊ शकतं. तुका म्हणे दर्पणाचा अंग ज्याचा त्याची दावी रंग. आम्ही कोणत्या भूमिकेतून त्याच्या समोर जाऊ यावर आमचं प्रतिबिंब अवलंबून असतं, आणि म्हणून त्याचा तो उत्तम उपयोग करणं सुद्धा आज तुम्हाला आणि मला जमणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. लक्षात ठेवा, आजचा हा काळ, आजचा हा वेळ विद्यार्थी मित्र तुमचा आणि माझा व्हॉट्सअपचे स्टेटस ठेवत बसण्याचा नाही. आई वडील ठेवत असतील त्यांना ठेवू द्या. तुमचा काळ व्हॉट्सअपचे स्टेटस ठेवण्याचा नाही. आता आमच्या एखाद्या दिदीचा इथं सन्मान झाला, आता आमच्या एखाद्या दादाचा इथं सन्मान झाला, त्यांचा तो फोटो त्यांच्या परिवारातले सगळे पालक नाते गोत्या स्टेटसला ठेवतील. तुमचे फोटो स्टेटसला लागवायचे असतील तर तुम्हाला हा क्षण अनुभवण्यासाठी कष्ट आणि अभ्यास करावा लागेल. हे लक्षात ठेवा. तुमचा काळ स्टेटस ठेवत बसण्याचा नाही. आई आणि बाप यांची मान अभिमानानं उंच होईल असं स्वतःचं स्टेटस निर्माण करण्याचा तुमचा आमचा हा आजचा काळ आहे. ते आम्हाला ओळखता येणं गरजेचं आहे. स्नॅपचॅटच्या इमेजेसचा खेळ करत बसायचा. अरे स्वतःची इमेज निर्माण करा. लोक तुमच्या इमेजेस इतरांना पाठवायला लागतील ते आमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. त्याच कळणं गरजेचं आहे. आज त्या सोशल मीडिया, आज तो मोबाईल, गुरुवार सोमवार मंगळवारचे उपवास करण्यापेक्षा करा ना उपवास या गोष्टींचा. सांगा 2 महिने मी मोबाईलला हात लावत नाही, मोबाईलचा उपवास करतो. 1 वर्ष मी इंस्टाग्रामचा उपवास करतो, 2 वर्ष व्हॉट्सअपचा उपवास करतो. हे उपवास सुरू करा. तुमचं आयुष्य उत्तमतेच्या दिशेनं जायला लागेल. आयुष्यामध्ये उत्तम ध्येय तुम्ही गाठू शकाल. हे आपल्याला कळणं, आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. मला जाणीव आहे, मी बराच वेळेचं बोलतोय. मोजक्या काही शब्दांमध्ये पुढचे काही मिनिट फक्त तुमच्याशी थोडक्यात संवाद साधणार आहे. महत्वाच्या गोष्टी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं अगदी थोडक्यात शेवटी सांगणार आहे. विद्यार्थी हो, माझ्या विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, एक बाब लक्षात घ्या. या विश्वामध्ये तुम्ही मोठं व्हावं, तुम्हाला यश मिळावं, यासाठी वाटेल ती परिस्थिती भोगण्याची तयारी या जगात फक्त 2 माणसांकडे असते. त्यांचं नाव असतं आई आणि बाप. आई आणि बाप यांची जाणीव आपल्या आयुष्यात आपल्याला असणे सगळ्यात जास्त गरजेचं. लक्षात ठेवा. अनेकांना आई बापांचं वेळ महत्व कळत नाही, पण आयुष्याची दुर्दशा कधी होते नाही आमचं आम्हाला कळत नाही. एक उदाहरण आहे सर. एक बाप असतो, एक मुलगा असतो. तो मुलगा आपल्या वडिलांच्या सोबत असा पतंग उडवत असतो. पतंग उडवतो. पतंग उंच आकाशामध्ये घिरट्या घेतो, उंच आकाशामध्ये पोहत असतो, उंच आकाशामध्ये फिरत असतो. पोरगा बापाला म्हणतो, बाबा आकाशातला हा पतंग एवढ्या उंच कसं काय फिरू शकतो? इतक्या उंच घिरट्या कशाच्या बळावरती घालतो? काय त्याला साह्य असतं? कशाच्या बळावरती तो एवढ्या उंच जातो? त्या पोराचा बाप त्याला सांगतो, बाळा त्या पतंगाला जोडलेली जी दोरी आहे ना, त्या दोरीच्या बळावरती तो पतंग आकाशात घिरट्या घालतो, आकाशात फिरू शकतो, मस्त संचार करू शकतो. तो पोरगा म्हणतो, बाबा हा पतंग तर उलट हा दोरा तर उलट त्या पतंगाला खाली खेचतोय, हा दोरा तर उलट त्या पतंगाला धरून ठेवतोय, उंच उडू देत नाही. बाप त्या पतंगाचा दोरा कापून टाकतो आणि दोरा कापल्याच्या नंतर तो पतंगाचा आकाशात भरकटायला लागतो. कुठेही घिरट्या घ्यायला लागतो, भरकटतो, शेवटी त्याच्या चिंगड्या होतात आणि जमिनीवरती कोसळतो. आणि त्यावेळी त्या बापाच्या आणि त्या पोराच्या लक्षात येतं की जसं त्या पतंगाला आकाशात स्वैर घिरट्या घालायच्या असतील, अभिमानाने मुक्त संचार करायचा असेल तर त्या दोरीचा आधार त्याला घ्यावा लागतो. तसं आयुष्यात आमच्या यशाच्या आकाशात जर आम्हाला मुक्त संचार करायचा असेल, उंच झेपवायचं असेल, तर आई आणि बाप नावाची ही दोरी आम्हाला आधार देत असते. आमच्या उंच उठण्यासाठीचा आधार असते. ती दोरी आम्हाला जपून हातात ठेवणं सगळ्यात जास्त गरजेचं. त्या दोरीचा आधार आम्हाला लक्षात आम्ही तर काहीच नाही आहोत. मोठी झालेली माणसं सुद्धा आई आणि बाप यांच्या कर्तृत्वासमोर नतमस्तक होती. हे लक्षात ठेवायला शिकतो. स्वामी विवेकानंद आमच्या वयामध्ये अमेरिकेत गेले. युरोपनं अख्ख्या डोक्यावरती घेतलं, अमेरिकेने डोक्यावरती घेतलं. इतका गौरव झाला सगळीकडे, लोक फुलांचा वर्षाव करायचे जाते. भारतात पाय ठेवलं ना त्यांनी युरोपमधून आल्यानंतर. सर काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत, कच्छ पासून कोहिम पर्यंत हत्तीच्या अंबारीतून करण्यात आल्या विवेकानंदांची मिरवणूक निघाली. हत्तीच्या अंबारीत विवेकानंद बसायचे, लोक फुलांचा वर्षाव करायचे. अनेक वर्ष झाली होती विवेकानंदांनी घर सोडलेलं. कलकत्त्याच्या घरासमोर मिरवणूक निघाली. आई अशी डोक्यावर पदर घेतलेली अनेक वर्षांनी आपल्या लेकराला पाहण्यासाठी आली होती. आईच्या डोळ्यात पाणी होतं, आनंदाचे अश्रू होते. आपलं पोरगा, आपला विवेकानंद, आपला छोटा नरेंद्र आज हत्तीच्या अंबारीत बसलाय, लोक फुलांचा वर्षाव करताय. विवेकानंदांनी अनेक वर्षांनी आपल्या आईला पाहिलं. उंच हत्तीच्या अंबारीत बसलेले विवेकानंद, घरासमोर डोईवर पदर घेतलेली उमऱ्यात उभी असलेली आई पाहिली आणि विवेकानंदांनी त्या हत्तीच्या अंबारीतून पटकन खाली उडी मारली. आईच्या पायावर डोकं टेकवलं आणि त्या आईच्या पदराआड जाऊन लपले आणि आईला म्हणतात, आई त्रिखंडाचा स्वामी जरी झाला ना तरी माऊलीच्या पदराची सावली या जगात दुसरीकडे कुठेही मिळू शकत नाही. लक्षात घ्या. आपलं आयुष्य आपल्या माता पित्यांच्या चरणावरती समर्पित केलं. लक्षात घ्या. महाबळेश्वरला कधी गेला, छत्रपती शिवाजी महाराज आई जिजाऊंची तुला तिथं करायचंय.
आई जिजाऊला आरोग्य प्राप्त व्हावं आपल्या आईला, यासाठी महादेवाकडं शिवाजी महाराज प्रार्थना आणि याचना करायचे. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या आईच्या आरोग्यासाठी ईश्वराची आळवणी करताना तिथं नोंदी आहे. महादेवाच्या त्या रावळात मातीवरती 32 मणाच्या सोनेरी सिंहासनावर बसणारा राजा महादेवाच्या मंदिरात मातीवरती शिवाजी महाराज झोपले. ते लक्षात घ्यायला शिका. आईवर किती प्रेम छत्रपती शिवाजी महाराजांचं. आणि जेव्हा राज्याभिषेक झाला ना, 8 वर्षाच्या शिवाजी राजाला जिजाऊने सांगितलं, शिवा अरे किती दिवस आपण लोकांना मुजरे करायचे, आपलं राज्य उभं राहिलं पाहिजे. आईच्या स्वप्नासाठी 6 जून 1674 दुर्गराज रायगडावर राज्याभिषेक झाला. सप्तसरितांचं पाणी आलं. शिवाजी राजे छत्रपती झाले, राजे झाले. 32 मणाच्या सोनेरी सिंहासनावरती बसले. मस्तकावर जलाभिषेक झाला. आई जिजाऊंनी ते दृश्य बघितलं. आईची कूस धन्य झाल्याचा भास झाला. मासाहेब गेल्या, थकल्या भागल्या आईसाहेब खरं त्या पावलांनी शिवरायांच्या जवळ गेल्या. राज्याभिषेकाच्या जवळ गेल्या. शिवाजी महाराजांनी आईचं बोट पकडलं आणि मासाहेब जिजाऊ म्हणताय, शिवा आजपर्यंत आयुष्यात तुला काहीच मागितलं नाही, आज एक मागणं मी मागणार आहे, देशील का बाळा? शिवाजी राजे म्हणतात, आईसाहेब असं काय करतात तुम्ही? मागायचं आणि मी द्यायचं, मी तुमचं लेकरू मासाहेब. मासाहेब म्हणतात, बाळा शेवटचं एक देणं देशील का? शिवाजी राजे मासाहेब म्हणतात, देशील का? शिवराय म्हणतात, हो मासाहेब दिला, सांगा काय हवं. आई जिजाऊ त्यावेळी म्हणतात, बाळा एकच मागणं आहे शेवटचं जाताना, की बाळा पुढचा जन्म ज्यावेळी घेशील ना, तेव्हा फक्त या जिजाऊच्याच कुशीत, या जिजाऊच्याच उतरीचं, या जिजाऊच्या पोटचं लेकरू म्हणून पुढच्या जन्मात जन्माला ये. एवढंच एक मागणं तुझ्याकडे मी मागते. मी तुम्हाला या कार्यक्रमात एवढंच सांगेन, आपल्या आईला शेवटच्या क्षणाला असं वाटलं पाहिजे की पुढच्या जन्मात हेच पोर माझ्या पोटी जन्माला यावं. इतकी उत्तम कृती तुमच्या हातून जर घडत असेल तर तुमचं जगणं सार्थकी लागलं. लक्षात ठेवा. कुणी नाही विद्यार्थी, कुणी नाही. या जगात घराचा उमरा ओलांडून माझ्या विद्यार्थी बंधू भगिनींना बाहेर पडलात ना, कुणी सोबत येत नाही. घराचा उमरा ओलांडा, लक्षात येईल आता पुढे जा. तेव्हा पावला पावलावर मित्र मैत्री नाते गोते सगळे सोयरे सगळे भेटतात. एकच प्रश्न असतो सर प्रत्येकाचा, काय कमावलं, किती कमावलं, कसं कमावलं. पण आज सरांचं वय काय असेल, सरांचं वय काय असेल. घरात जर गेले ना इथून क्लासमधून किंवा संध्याकाळी किती उशीर आई असेल, घरात पाय ठेवल्यावर आईचा पहिला प्रश्न असतो, लेकरा आज काही खाल्लं की नाही, आज काय खाल्लं. आई विचारत नाही किती कमावलं, आई विचारते काय खाल्लं. ती ममता जगात फक्त आईकडे असते. लक्षात ठेवायला शिका. मी कायम सांगत असतो, एखाद्याला वाटतं आपल्यावर डोळे झाकून प्रेम करणारी आपली प्रेयसी आहे, एखाद्याला वाटतं डोळे मोठे करून प्रेम करणारी बायको आहे, पण डोळे मिटेपर्यंत या जगात प्रेम करणारी फक्त माऊली आणि आई असते. आईशिवाय दुसरं प्रेम असते. आणि म्हणून त्या आईसाठी, त्या माऊलीसाठी कष्ट करण्याचं. या जगात तुम्ही किती पैसे कमवा, कोट्यावधी रुपये कमवा, वाघिणीचं दूध सुद्धा तुम्हाला विकत मिळेल, पण पैसे देऊन बघा, मोजून बघा. आईच्या ममतेचं दूध या जगाच्या कुठल्या बाजारात तुम्हाला मिळू शकत नाही. आई आम्हाला जन्म देते, तो आईचा पुनर्जन्म असतो. आमच्या मराठवाड्यातले खमू शिंदे नावाचे कवी म्हणतात, आई काय असते? दुधावरची साय असते, वासराची गाय असते, लंगड्याचा पाय असते. आई असते जन्माची शिदोरी, जी सरतही नाही आणि उडतही नाही. ही शिदोरी आम्हाला सोबत घेऊन जगतं आणि जमलं पाहिजे, हे लक्षात घ्या. अनेकदा विचित्र पाहतो, बऱ्याच पोरांचा प्रश्न असतो. बरेच पोरं म्हणतात, माझ्या या मित्राच्या वडिलांनी त्याच्यासाठी एवढं कमावलं, आमच्या बापाला आम्हाला काय कमावलं? असं म्हणणाऱ्या पोरांनी कधीतरी प्रश्न विचारा, शिवाजी राजांच्या वडिलांनी काय दिलं? बाबासाहेबांच्या वडिलांनी काय दिलं बाबासाहेबांना? शिवरायांच्या वडिलांनी तर ज्यावेळी शिवाजी राजा बंगळुरून निघाले 11-12 वर्षाचे असताना 2च गोष्टी दिल्या होत्या. पहिली गोष्ट होती प्रतिपश्चंद्र रेखे व वरदे विष्णू विश्ववंदिता शास्त्रो शिवशेषाय मित्रा भद्राय राजते. स्वप्न होतं प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे शहाजी राजांचा पुत्र शिवाजी राजांचं राज्य वाढलं पाहिजे, हा विश्वास देणारी फक्त राजमुद्रा, त्यागाचं, क्रांतीचं, संघर्षाचं प्रतीक असणारा दुसरा भगवा ध्वज दिला. आणि त्या 2 गोष्टी घेऊन महाराष्ट्रात आले. 1000 पटीने विस्तार केला स्वतःच्या राज्याचा आणि राज्य शिवाजी महाराजांनी बनवलं. बाबासाहेबांच्या वडिलांनी स्वप्न पेरलं आपल्या लेकराच्या डोळ्यात, मोठं केलं ते स्वप्न. आई वडिलांनी सुद्धा पोरांना हे देता आलं पाहिजे आणि लेकरांनी सुद्धा आपल्या बापाला आपल्याला काय दिलंय ना, त्या आयुष्यात पुढे घेऊन जाता आलं पाहिजे. लक्षात घ्या. बऱ्याचदा आमची आई काय असते, आमचं काही दुखलं कुठलं, आम्हाला काही वाईट वाटलं तर आमच्या आईच्या लगेच टचकन डोळ्यात पाणी येत असतं, पण बापाच्या डोळ्यात पाणी येत नाही ना. आम्हाला वाटतं वडील कठोर आहे. आता इथं एखाद्या पोराला कमी मार्क पडले असतील, एखाद्याचा सन्मान झाला, बाप घरी गेला की पाठी धपाटा देतो, 2 वाईट शब्द बोलतो, सांगतो बघ त्याला कसं यश मिळालं, तू काय करतो. बाप रागावतो, चिडतो. पोरांना वाटतं बापाला काहीच कळत नाही, बापाला काही समजतच नाही. पण तोच बाप तुम्हाला मारल्यानंतर, तुम्हाला बोललं लगावल्याच्या नंतर बाप कुठे जातो नीट बघा. भाकरीचं गाठोडं हातात घेऊन तुमचे वडील कामावरती जातात. दुपारची सुट्टी होते त्यावेळी झाडाच्या खाली सावलीत बसून भाकरीचा गाठोडा खायला सोडतात. भाकरीचा घास सुद्धा त्या बापाच्या घशावर त्या दिवशी जात नाही. मनात प्रश्न असतो, माझ्या लेकराला कमी मार्क्स मिळाले म्हणून मी मारलं, पण माझ्या पोराला काहीतरी देण्यात मीच कुठेतरी कमी पडलो असेल का? ही खंत त्या बापाच्या काळजाला असते. हे काळीच बापाकडे असतं. बाप रडतो,
हे जर बघायचं असेल ना, एखाद्या मुलीचं लग्न असतं, ते लग्न जाऊन बघा. सासरी वाटं लावायला सगळे जातात ना, मुलीसोबत एकटा बाप कोपऱ्यात असतो. पै पाहुणे असतात, त्यांचा पाहुणचार करता करता धडपडणारा बाप तोंडावर पडायला होतो रे. पण तोच बाप सासरी जाणाऱ्या मुलीला वाट लावताना तिथं नसतो, दूर कोपऱ्यात जाऊन एकटा रडत असतो. मग कळतं आमचा बाप सुद्धा रडत असतो. अनिल दीक्षित नावाचे कवी आहेत, ते म्हणतात बाप कसा आहे. ते म्हणतात बाप म्हणजे कसा, जसा पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातला थेंब कोरा दिसणार कसा. अरे बाप काय आहे, बाप तलवार आहे, बाप ढाल आहे, बाप पेटती मशाल आहे. तुमचा बाप जागतो ना, म्हणून तुमचं घर खुशाल आहे. घराला खुशाल दिला, घराचा कणा असणारा हा बाप, त्या बापाची मान अशी झुकणार नाही, वाचणार नाही, याची जबाबदारी विद्यार्थ्यांनो, माझ्या भगिनींनो, तुमची प्रत्येकीची आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनो आपली जबाबदारी लक्षात घ्या. या बापाची मान अशी अभिमानाला उंच झाली पाहिजे, झिजणाऱ्या आणि कष्ट करणाऱ्या बापाची. विराट कोहली 99 रनवर लॉर्डच्या मैदानावर खेळायला लागला, 49 रनवर खेळतोय, 50 रन पूर्ण होईल का नाही म्हणून तगमग होते रे आमच्या काळजाची. पण आमचा बाप हातात नांगर करतो, शेताच्या या बांधापासून त्या बांधापर्यंत काबाड कष्ट करतो, आयुष्यात लाखो रन पूर्ण करतो. नाही आमच्या काळजाची तगमग होत कधी आमच्या बापाची ती धाव बघून, आमच्या बापाचं ते कष्ट बघून. हे बंद झालं पाहिजे. वर्षभर आम्हाला नवे कोरे कपडे घेतो आमचा बाप सणासुदीला. दिवाळीचा सण आला, बापाला बनियन सुद्धा नसते नवी घालायला. आणि त्या पोराच्या, त्या बापाच्या पोटी जन्मलेलं पोरग पायातल्या चप्पल पासून डोक्याच्या केसाला लावायच्या तेलापर्यंत बापाच्या मेहनतीचं सगळं अंगावर असतं. बापाला नवी बनियन सुद्धा सणासुदीला नसते. आणि त्या पोराचा वाढदिवस गावाच्या चौकात ते पोरग मोठाले फ्लेक्स लावून आणि मोठमोठे बॅनर, मोठमोठे केक कापून जर साजरा करत असेल तर नाही अर्थ तुमच्या जीवनाला काही. त्या बापाची परिस्थिती बदलवणं ही तुमची जबाबदारी आहे. आणि ती परिस्थिती जर बदलवायची असेल तर आज तुमच्या हातात हा वेळ आहे. आज तुमच्या हातात ते महत्वाचे वर्ष ते लक्षात घ्यायला शिका. एवढं या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला सांगेल. शेवटच्या टप्प्यात एवढंच सांगेल, कदाचित एखाद्या विद्यार्थ्याला नसेल त्याचा गौरव झाला. एखादा विद्यार्थी 1 मार्क 2 मार्क 3 गुण यानं छोट्या छोट्या गुणानं किंवा काही बऱ्याच गुणांना मागं पडलो असो आपण, नसेल आपल्याला सन्मान मिळाला, पण एकदा सन्मान मिळाला नाही, एकदा पराभव झाला म्हणजे संपलं असं नसतं. एका पराभवावर, एका दुःखावर, एका संकटावर एकदा खंत व्यक्त केली, एकदा रडला झालं, बस तिथंच ते सुटलं पाहिजे. मला सांगा, मी जर आता तुम्हाला एखादा जोक सांगितला, त्या जोकवर तुम्ही आता हसाल, तो जोक परत सांगितला तुम्ही तितकं हसाल का? तो जोक तिसऱ्यांदा सांगितला आपल्याला हसू येईल का? नाही येणार. एखादं दुःख आयुष्यात आलं, एखादं संकट आयुष्यात आलं ना, एकदा त्याच्यावर रडलात, एकदा खंत व्यक्त केली ना, दुसऱ्यांदा नाही खंत व्यक्त करायची, तिसऱ्यांदा तर नाहीच खंत व्यक्त करायची त्याच्यावरती. संकट कुणाच्या आयुष्यात नाही, पराभव कुणाच्या आयुष्यात नाही. एपीजे अब्दुल कलाम नावाचा माणूस देशाचे राष्ट्रपती झाले. स्वप्न होतं तुमच्या माझ्यासारख्या वयात होते त्यावेळी एनडीएतला अधिकारी व्हायचा, पायलट बनायचं, उंच झेप द्यायची आकाशामध्ये. परीक्षा सगळ्या पास झाले, इंटरव्ह्यूला जायला निघाले उत्तर भारतात. इंटरव्ह्यू जायला सुद्धा पैसे नाहीत. नातेवाईकांचं सोनं गिरवी ठेवलं, पैसे मिळवले, इंटरव्ह्यू द्यायला गेले, नापास झाले. पायाखालची जमीन सरकली, डोईचा आवाज फाटल्यासारखं झालं. आत्महत्येशिवाय पर्यायच नाही, आत्महत्या करायला निघाले. शंकराचार्य शिवानंद सरस्वतींनी बघितलं, एक लेकरू आत्महत्येच्या विचारानं ग्रासलाय. जवळ गेले, खोपीव घातलं, विचारलं काय समस्या आहे. एपीजे अब्दुल कलामांनी घडलेला वृत्तांत सांगितला. शंकराचार्य शिवानंद सरस्वतींनी वाक्य सांगितलं की बाळा, तुझं एनडीएतला अधिकारी होण्याचं एक दार देवानं आज बंद केलं, याचा अर्थ दुसरी दारं बंद झाली तसं नाही. विधात्याची इच्छा मोठी आहे, देवाला तुझ्या हातून दुसरं मोठं काम करून घ्यायचं. एक वाक्य कागदावरती कोरलं, एनडीएच्या परीक्षेत नापास झालेले एपीजे अब्दुल कलाम मोठं स्वप्न घेऊन मैदानात उतरले. आणि या देशाची मान ज्या गोष्टीसाठी अमेरिकेच्या दारावरती उभी राहून खाली व्हायची, एपीजे अब्दुल कलाम या देशाची मान तिथं उंचावली. मिसाईल म्हणून मिसाईल मॅन तर झालेच, पण महात्मा गांधीजींच्या नंतर जातपात धर्मपंथ विसरत ज्या माणसावर या देशातल्या लोकांनी प्रेम केलं, ते देशाचे राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम झाले. लक्षात घ्या, संपत नसतात. किती अक्षरी शब्द FAIL, 4 अक्षरी शब्द आहे ना. आजपासून या फेलची व्याख्या बदलून टाका. फेल हा शब्द कसा घ्यायचा? F फॉर फर्स्ट, A फॉर अटेम्प्ट, I फॉर इन आणि L फॉर लर्निंग. शिकण्याच्या प्रवासातली पहिली पायरी म्हणजे पराभूत होणं. हे ज्याला आयुष्यात हे शिकलं, फेलची ही व्याख्या तुमच्या आयुष्यात निवडली. संकट काय आहे? मी तर सर असं म्हणतो, संकट ही देवाची सगळ्यात आवडती मुलगी आहे. आणि देव आपली मुलगी आयऱ्या गैऱ्याच्या हातात देत नाही. जो समर्थ आहे त्याच्याच हातात संकट नावाची मुलगी विधाता देत असतो. लक्षात ठेवा. म्हणून संकट पचवता येणं हे तुमचं भाग्य समजायला शिकाय, लक्षात घेणं गरजेचं. परिस्थितीचं रडगाणं गाणाऱ्याने आमची परिस्थितीच नाही, काही जणांचं असतं. आम्ही मोठे झालो असतो, आम्ही मार्क मिळवले असते, पण आमची परिस्थितीच नाही. आमच्या बापाकडे हेच नाही, आमच्याकडे तेच नाही. परिस्थिती अनेकांची नव्हती. बाबासाहेब आंबेडकरांची परिस्थिती नव्हती,
अनेकांची परिस्थिती नव्हती. अहो, शेली मान नावाची एक मुलगी, तुम्ही ऐकलं असेल, कधी पाहिलं असेल, शेली मान नावाची परदेशातली मुलगी जन्माला आली, पोलिओ झाला, पाय गेले, दिव्यांग झाली, इच्छाशक्तीच्या बळावर उभी राहिली, पोहण्याची प्रॅक्टिस करायला लागली, पाय गेले, जगानं नाकारलं. त्या शेली माननं 3 जागतिक स्पर्धांमध्ये विक्रम केला आणि त्या शेली माननं 1956च्या मेलबर्नच्या ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल मिळवलं. पोलिओ झालेल्यामुळे. तितकी वाईट तर आमची परिस्थिती नाही ना. कधी घरी गेला तर निक उजीसिक नाव कधी तपासून बघा. निक उजीसिक आपण पाहिलं असेल, मोटिवेशनल स्पीकर आहेत. आज आम्ही त्यांची व्याख्यानं पाहतो ना बघतो. सर जन्माला आले त्यावेळी दोन्ही हात नाही, दोन्ही पाय नाहीये, फक्त एक पंजा इथं चिटकलेला कमरेच्या तिथे, इतकंच. त्या एका पंजानं आयुष्य घडवलं त्या माणसानं. बापानं पाहिलं जन्माला आलेलं हे असं पोर, बाप 4 महिने त्या पोराच्या जवळ आला नाही. आईने 4 महिने त्या पोराला आपलं आणि आपल्या उराला कळलं नाही. त्या निक उजीसिकला 8 वर्षाचा झाल्यावर वाटलं आत्महत्या करायला निघावं, जीवन संपवावं, पण नाही जीवन संपवलं. त्याने उभा राहिला. आज 80 देशांचा प्रवास त्या माणसानं केला. 80 देशांचा. अनेक खचलेल्यांना, अनेक दुर्बलांना, अनेक शोषितांना, पीडितांना त्याचे शब्द प्रेरणा देतात. हे लक्षात ठेवा. तो निक उजीसिक म्हणतो, एक वेळ माणूस शरीरानं दिव्यांग असला तरी चालेल, पण माणूस मनानं आणि बुद्धीनं दिव्यांग नसता कामा नाही. लक्षात ठेवायला शिका. हे समजून घेणं गरजेचं आहे. रस्त्यावर कधी जर बघितलं तर दोरीवर चालणारी एखादी मुलगी दिसते, पोटासाठी तिला दोरीवर चालावं लागतो, तो खेळ खेळावा लागतो. अरे तितकी तर वाईट आमची परिस्थिती नाही ना. रस्त्यावर कधी बघितलं सर, पाय नसलेला एखादा पोरगा, ज्याला पायच नाही, स्वतःच्या हातानं लोकांच्या बुटाची पॉलिश करत असतो. मला सांगा, तितकी तर विदारक आणि वाईट आमची परिस्थिती नाही ना. आमच्याकडे सर्वस्व आहे. आमची परिस्थिती आणि परिस्थितीचं रडगाणं गाणं मला वाटतं तुम्ही आणि मी सोडलं पाहिजे. हे सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला मी आवर्जून सांगेल. या विश्वात जर जगायचं असेल तर मी कायम सांगत असतो, तुझे जीना है तो पर्वत की तरह हौसला रख, वरना तिनके की तरह बिखर जाएगा. पर्वतासारखा तो हौसला घेऊन आम्हाला जगावं लागेल. आणि शेवटचं एवढंच सांगेल, पालकांना सुद्धा ही गोष्ट सांगायची, सकारात्मकता सगळ्यात जास्त महत्वाची. सकारात्मक असणं गरजेचं आहे. पालकांनी सुद्धा पाल्याच्या बाबतीत सकारात्मक ठेवा. मी कायम एक उदाहरण देतो. एखादा गरुड आहे, आकाशातून उडायला लागला, त्याचं अंड कोंबड्याच्या कोरडात पडलं, कोंबडी त्याच्यावर बसली. कोंबडीचं त्या अंड्यातून, गरुडाच्या अंड्यातून पिलू कशाचं बाहेर येईल? गरुडाचंच येईल ना. आणि ते गरुडाचं पिल्लू लहानाचं मोठं कोंबड्यांच्या पिलासोबत झालं. आणि एके दिवशी आकाशातून असा गरुड भराडी घेताना दिसला. त्या कोंबड्याच्या पिलाला वाटलं किती राजमुंडा पक्षी आहे. त्यानं त्याचं कौतुक केलं. कोंबड्याची पिलं संगती झाली. अरे आपण कोंबड्याची पिलं, आपण कधी आकाशात फिरत्या घालायच्या असतात. तो पक्ष्यांचा राजा आहे गरुड. शेवटी तिथंच राहिला. गरुड आहे पण त्याला जाणीव झाली नाही, कारण कोंबड्याच्या पुराणात राहिला. तुमची लेकरं हे शक्यच नाही, हे होऊच शकत नाही, हे कसं काय शक्य आहे? अशा नकारात्मक कोंबड्याच्या पुराणातून सगळ्यात पहिल्यांदा बाहेर काढायला शिका. आईन्स्टाईन शाळेत गेले ना. अल्बर्ट आईन्स्टाईन जगातला बुद्धिमान माणूस म्हणून गणला गेला. आईन्स्टाईन शाळेत गेले त्यावेळी शाळेच्या शिक्षकांना चिठ्ठी पाठवली त्यांच्या खिशात, तुमच्या पोराला मी शिकू शकत नाही, तो मंद आहे. आईनं लपून ठेवलं. आईला विचारलं, काय सांगितलं शिक्षकांनी? आईन्स्टाईन म्हणाले, शिक्षक म्हणतात तुमचा पोरगा फार विद्वान आहे, त्याला आम्ही शिकवण्याच्या पात्र नाहीये, आम्ही त्याच्यापेक्षा कमकुवत आहेत. आई म्हणाली, त्या शिक्षकांना तुला शिकवता येत नाही, चल मीच तुला घरी शिकवते. आईन्स्टाईन मोठे झाले, आई वारली. आईन्स्टाईन मोठं घर बांधलं, घर शिफ्ट करायला निघाले. पेटी उघडून बघितली, त्यावेळी ती दुमडलेली चिठ्ठी दिसली. आईन्स्टाईनला आता वाचता येत होतं. आईन्स्टाईन मोठे झाले होते, शास्त्रज्ञ झाले होते. चिठ्ठी वाचली, डोळ्यात पाणी आलं. शिक्षकांची चिठ्ठी होती की तुमचं पोरगं मतिमंद आहे, त्याला काही येत नाही, त्याला वाचता येत नाही, लिहिता येत नाही, त्याला पाठवू नका, तुम्ही त्याला घरीच ठेवून घ्या. पण आईनं काय सांगितलं? आईनं सकारात्मक सांगितलं. आईन्स्टाईन एवढे मोठे झाले. कधी आमच्या नकारात्मक गोष्टी आम्हाला माहीत नसलेल्या अधिक बऱ्या असतात, हे लक्षात ठेवा. आत्मविश्वास आमच्यात राहते, यशाचं कारण आहे. हे जग बुद्धिबळाचा पट आहे. या बुद्धिबळाच्या पटावरचा राजा जर व्हायचं असेल तर आम्हाला आत्मविश्वास नावाचा वजीर आमच्या सोबत ठेवणं, आमच्या सोबत बाळगणं मला वाटतं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. अशा सांगण्यासारख्या, बोलण्यासारख्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रचंड आणि बऱ्याच गोष्टी असल्याच्या तुम्हाला मला पाहायला मिळत आहेत. पण शेवटचं एवढंच म्हणेल, शिक्षणाचं खरं महत्त्व समजून घ्या. एज्युकेशन म्हणजे काय असतं? एज्युकेशन म्हणजे फक्त पदव्यांचे कागद नसतात माझ्या विद्यार्थी मित्रांनो. मगाशी बोलताना एका पालकाने सांगितलं की आज समाजाला कशा डॉक्टरची गरज आहे, आज समाजाला कशा शिक्षकाची गरज आहे. एखादा इंजिनियर बनेल, समाजात इन्फ्रास्ट्रक्चर उभा करणारा इंजिनियर घडेल, पण समाज घडवणारा इंजिनियर घडणं, समाज उभा करणारा इंजिनियर घडणं आज गरजेचं आहे. एखादा डॉक्टर बनेल, एखाद्या रुग्णाची नाडी तपासेल, पण समाजाची नाडी तपासणारा डॉक्टर होणं समाजात गरजेचं आहे. हे चित्र निर्माण आपल्याला करावं लागेल. शिक्षणाचा अर्थ काय आहे? एज्युकेशन म्हणजे पदव्यांचे कागद नाही. पदव्यांचे कागद मिळवाल तर 4 पैसे मिळून फार फार तर एखादी कार तुम्ही खरेदी करू शकाल, पण उत्तम लर्निंग जरी घाल तर संस्कार मिळू शकाल. ज्ञानोबा माऊली कुठल्याही शाळेत आणि महाविद्यालयात गेले, कुठल्या पदव्या त्यांनी मिळवल्या नाहीत, पण आज विद्वान आहे.
संत मुक्ताई नाही गेल्या, सावित्रीबाई नाही गेल्या कुठल्या शाळेत, पण विद्यापीठांना त्यांची नावं आहे. आणि म्हणून शिक्षणाचा खरा अर्थ सुद्धा आज तुम्हाला मला लक्षात घेणं गरजेचं आहे. उद्या अनेक क्षेत्र तुम्हाला खुणवत आहेत, अनेक गोष्टी तुम्हाला खुणवत आहेत. आज डेटा इज अ न्यू ऑइल, या जगाला चालवणारं इंधन डेटा आहे. डेटावरती हे जग अवलंबून आहे. अशा डेटासारख्या क्षेत्रात, वेगवेगळ्या क्षेत्रात व्हर्च्युअल झालं हे सगळं जग. तुम्हाला खूप मोठ्या वेगवेगळ्या संधी असल्याच्या आज तुम्हाला आणि मला पाहायला मिळत आहे. त्या संधी चोखाळा, तुमची पावलं यशाला हुरळून न जाता जमिनीवरती ठेवा. नाहीतर काही लोकांना यश मिळालं ना, यशाची हवा डोक्यात गेली की आम्ही तिथंच ते यश तिथंच आमच्या आयुष्याला खऱ्या अर्थानं गुंडगाशा उडायला लागतोय. लक्षात ठेवा, तसं न होऊ देता यश सुद्धा पचवता आलं पाहिजे, दुःख सुद्धा पचवता आलं पाहिजे. एक जण एक अधिकारी त्याला बढती मिळाली, प्रमोशन झालं, इतका खुश झाला, यशाला हुरळून गेला, स्वतःच्या रूम मध्ये गेला, कॅबिन मध्ये गेला. त्याला भली मोठी कॅबिन एसी रूम मिळाली आणि पहिलाच दिवस गेला आणि त्याचं दार टकटक वाजलं. त्याला वाटलं मी मोठा अधिकारी झालोय, कोण आलोय, त्याच्यासमोर बड्या मारायच्या. त्यानं समोरचा फोन उचलला, कानाला लावला. तो माणूस आत येऊन बसला. अर्धा तास, एक तास हा त्या फोनवरती बडबडत होता, त्याच्यासमोर शायनिंग मारत होता. शेवटी फोन खाली ठेवला आणि समोर आलेल्या माणसाला म्हणाला, सांगा तुमचं काय काम, कशासाठी आला. तो माणूस म्हणतो, मी काही नाही, मी फोन दुरुस्त करणारा कामगार आहे, तुमचा फोन खराब आहे, तो फोन दुरुस्त करण्यासाठी मला पाठवलंय. मग अशी फजिती आमची कधी कधी व्हायला लागते. ही फजिती जर आमची होऊ द्यायची नसेल तर यशाला आम्ही हुरळलं नाही पाहिजे, यशही पचवता आलं पाहिजे. आयुष्याचा पुढचा प्रवास उत्तमतेनं करण्यासाठी आमची पावलं जमिनीवरती असली पाहिजे. माय, माती आणि माणुसकी या 3 बाबींचा संस्कार आम्ही कदापि विसरता कामा नये. एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला सांगेल. जे यशस्वी आहेत, जे गुणवंत आहेत, त्यांचं अंतःकरणापासून कौतुक या निमित्तानं करेल. एका आयुष्यामध्ये, एका जीवनामध्ये एक आयुष्य मिळतं, त्या एका आयुष्यात जगाच्या नकाशावरती टिंबासारखं दिसेल असं एवढं सुद्धा आम्हाला आमचं साम्राज्य उभं करता येत नाही. पण सर, मला कौतुक आहे, अभिमान आहे. आज देशाच्या नकाशावरती अभिमानानं उठून दिसतील एवढे IITians, एवढे MBBS तुम्ही घडवतायत. मी खरंच सांगतो मनापासून या जिल्ह्याची शान आणि अभिमान म्हणून मी खऱ्या अर्थानं विशाल पागडे सरांकडे, ज्योतिताई पागडेंकडे या ठिकाणी पाहिल्याशिवाय राहणार नाही. लक्षात, प्रामाणिकपणे कुठलाही शॉर्टकटचा मार्ग न वापरता फक्त कष्ट आणि मेहनतीच्या बळावर ह्या सगळा वटवृक्षाचा डोलारा या किशोर करिअर पॉइंटचा त्यांनी फुलवलाय. त्यांचा प्रवास ऐकल्याच्या नंतर मला वाटतं इतर अनेक उदाहरणं तुम्हाला दुसरे आदर्श म्हणून स्वीकारण्याची गरज नाही. पागडे सरांचा प्रवासच तुमच्यासाठी सर्वोच्च प्रेरक प्रवास आहे. शाळेमध्ये त्यावेळी जगण्यासाठी आईला मदत व्हावी, आई कामं करायची, काबाड कष्ट करायची, आईला 4-2 रुपयांची मदत व्हावी म्हणून त्या परिस्थितीमध्ये शिक्षक शाळेत शिकवत असताना प्रॅक्टिकल असायचे ना, त्या प्रॅक्टिकल मध्ये झुरळांवरती प्रॅक्टिकल केलं जायचं. बायोलॉजीच्या वर्गात झुरळांवरती प्रॅक्टिकल, आणि ते झुरळ 25 पैशाला शिक्षक विकत घ्यायचे. पागडे सरांनी एखाद्या धान्याच्या गोदामात जावं आणि तिथली ती झुरळ अशी हातानं पकडावी, त्या झुरळांच्या रक्त हाताला लागावं, ती झुरळ घेऊन पुण्यात बांधून आणावी, शिक्षकांना विकावी, त्यातून मिळालेल्या पैशांतून आईला सहकार्य करावं. इतकी दुर्दैवी परिस्थिती. एवढ्या परिस्थितीतून स्वतः उभं केलंय. ज्योतिताईंचं त्यांना मुलाचं सहकार्य आहे. मगाशी जो उल्लेख झाला की पाठीशी एखादी अशी ज्योतिताईंसारखी स्त्री असल्यानंतर माणूस आयुष्यात यशाच्या दिशेनं मार्गक्रमण करतो. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. आवर्जून जाता जाता शेवटचं एक 10 सेकंदाचं उदाहरण सर मी तुम्हाला सांगितलं. बराक ओबामा नावाचा माणूस तुम्ही ऐकलेलं ना, मगाशी उल्लेख केला कोणीतरी बराक ओबामाचा. बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. बरं का काँग्रेस, बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. आणि राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर काही दिवसांनी बराक ओबामा आणि मिशेल ओबामा एका हॉटेलमध्ये गेले अमेरिकेतल्या. 25 असतेस तर आज एका हॉटेल मालकाची बायको तू असतेस, एका हॉटेल चालकाची बायको तू असतेस. त्यावेळी मिशेल ओबामाने सांगितलं होतं, बरं का ज्योतिताई, मिशेल ओबामाने त्यावेळी सांगितलं होतं की आज मी जर त्याच्याशी विवाह केला असता तर मी एका हॉटेल मालकाची बायको नसते, तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष राहिला असता. तो माणूस आज अमेरिकेचा. कसं तर तुम्ही ताईंचं तुमच्या आयुष्यात हे महत्व आहे, तसं तुमच्या पाठीशी असताना ताईंचं हे महत्व आपण सगळेजण पाहतो, अनुभवतोय. त्यांचंही फार मोठं मोलाचं योगदान किशोर ऑलिम्पियाड अकॅडमीच्या बाबतीत आहे. या दाम्पत्याचं करावं तेवढं कौतुक मला वाटतं कमीच आहे. मी अंतःकरणापासून ज्योतिताईंचं, विशाल दादांचं मनापासून कौतुक या निमित्तानं करेन. एकदा का माणूस तुमच्या छत्रछायेत आला, आता हे 2रं वर्ष मी तुमची अनुभूती या निमित्तानं घेतोय. तुम्ही जसं सांगितलं, ही सगळी लोक तुमच्या आयुष्यात एकदा जोडली गेली की ती पुन्हा सुटलीच नाही. त्या आयुष्यात एका मायेच्या धाग्यानं तुम्ही बांधून ठेवली, एका आपुलकीच्या धाग्यानं तुम्ही बांधून ठेवली. तुमची आसपासची माणसं, तुम्ही स्वतःबद्दल बोलण्याची गरजच नसते, ही सगळी माणसं तुमचं कर्तृत्व दर्शवून देतात. खरंच करावं तेवढं कौतुक आपलं अंतःकरणापासून कमीच आहे. मी सगळ्या विद्यार्थ्यांचं, या किशोर करिअर पॉइंटचं मनापासून कौतुक या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो. आणि माझ्यासारख्या तरुणाला आपण इथे येण्याची संधी दिली, श्रीकांतजी कांबळे सर असतील, सचिनजी जाधव सर असतील, त्यांची सगळी टीम असेल, मी अंतःकरणापासून आपलं ऋण पुन्हा पुन्हा या करवीर नगरीत मला बोलवल्याबद्दल, इतका उत्तम तुमचा कोल्हापूरचा अनोखा सन्मान मी अनुभवतोय, नेहमी अनुभवतोय. कोल्हापूर सारखा उत्साह दुसरीकडे पाहायलाच मिळत नाही. त्या उत्साहानं तुम्ही मला सन्मानित केलं. मगाशी बोलताना कोणीतरी म्हणाला इतिहासाच्या अभ्यासक, मला दडपण आल्यासारखं होत होतं, कारण कोल्हापूरच्या घराघरात
इतिहास आहे, कोल्हापूरच्या कलाकारात इतिहास आहे, तिथं आपण इतिहासाचा अभ्यास करून काय मिरवावा हा प्रश्न आहे. या नगरीत आपण मला सन्मानित केलं, अंतकरणापासून आपले आभार व्यक्त करतो. सगळ्यांना भविष्यासाठी मनापासून शुभेच्छा देताना एवढंच म्हणतो, मनगट गंथर असू द्या आपुले, निखळ असू द्या श्रद्धा, तळहाताच्या रेषावरती नका भरोसा ठेवू, तोडा शृंखला तोडा पिंजरा, मारा भरारी गगनी आणि गुलामी दिल्या सौख्यावरती नका भरोसा ठेवू. आता तुमचा आकाश सुरू, त्या आकाशात उंच गिरट्या घेण्यासाठी, यशाच्या दिशेने झेपावण्यासाठी पुन्हा तुम्ही सगळे विद्यार्थी सज्ज व्हाल ही अपेक्षा व्यक्त करतो. आई अंबाबाईंच्या चरणी नमन करून थांबतो. कोटी कोटी